हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. पहा, आज जे आहे आपण 10th नंबरचं चॅप्टर सुरू करणार आहे, ए सी सर्किट किंवा मग अल्टरनेटिंग करंट. तर आता हा चॅप्टर जो आहे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरी वॉस्ट सिलेबस आहे याचा, म्हणजे खूप मोठा सिलेबस आहे आणि खूप काही डीपमध्ये शिकावं लागेल आपल्याला या चॅप्टरमध्ये. सोबत या फॉर्म्युल्यामध्ये थेअरीपेक्षा मॅथमॅटिक्स थोडं जास्त आहे. ठीक आहे, थोडंसं तुम्हाला अगोदरच याच्यासोबत अवेअर करून देतो. म्हणजे थेरी कमी आहे, थेरी तर आहेच, पण थेरीपेक्षा म्हणजे थेरी 30% तर 70% जे आहे ते मॅथमॅटिक्स, न्यूमरिकल्स, फॉर्म्युले. सर्वात जास्त फॉर्म्युले जे आहे ते याच चॅप्टरमध्ये आहे. आणि याच चॅप्टरवर म्हणजे जो 2013मध्ये जो ऑपरेटरचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये तर पूर्ण अख्खा पेपर अल्टरनेटिंग करंटवर विचारलेला होता. म्हणजे मॅक्झिमम म्हणजे 80% सिलेबस जो आहे तो अल्टरनेटिंग करंटवर होता. तर भरपूर काही आहे चॅप्टरमध्ये शिकण्याजोगतं आणि आपले जे मार्क्स आहे ते याच चॅप्टरमध्ये कमी होतात मुलांचे. तर आपल्याला चांगल्या तऱ्हेनं हा चॅप्टर करायचा आहे. होप तुम्ही जे आतापर्यंत 9 चॅप्टर केले आहे ते व्यवस्थित केले असेल, त्याच्या नोट्स प्रॉपर बनवल्या असेल आणि त्याच्यानंतर मग तुमचे जे आहे नोट्सनंतर मग तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित रिव्हिजन करत असाल आणि जे बुक्स आहे मी सांगितलेले त्या बुक्समधून तुम्ही MCQ पण वाचत असालच. ठीक आहे. पहा, आपण आतापर्यंत जो आहे जेवढा काही 9 चॅप्टर्स पाहिलेले आहे ते तर इम्पॉर्टंट होतेच. अजूनही याच्यापुढे म्हणजे सर्वच चॅप्टर तसे इम्पॉर्टन्स आहे, पण जर आपण हा पाहिला अल्टरनेटिंग करंट तर हा पण एक महत्त्वाचा चॅप्टर्स आहे. सो पहा, आपण स्टार्ट करू. अल्टरनेटिंग करंटला टाका टायटल 10 नंबरचा चॅप्टर ए सी सर्किट. जसं आपण DC सर्किट पाहिलं होतं तसं इथं ए सी सर्किट आहे. और यालाच ए सी म्हणजे अल्टरनेटिंग करंट असं पण म्हणू आपण. अल्टरनेटिंग करंटला शॉर्टकटमध्ये काय म्हणतो आपण? ए सी. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला अल्टरनेटिंग करंटच नाही, ए सी सर्किट पूर्ण पाहायचं आहे. भरपूर काही आहे चॅप्टरमध्ये, भरपूर. सर्वात लेंदी चॅप्टर हाच आहे. ठीक आहे. पहा, तर आता याच्यामध्ये अल्टरनेटिंग करंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात पहिले की अल्टरनेटिंग करंट आहे काय. आपण अल्टरनेटिंग करंट, DC करंट, डायरेक्ट करंट दोघांबद्दलही शिकलो आहे की दोघांमध्ये काय फरक आहे. बेसिक इलेक्ट्रिसिटीमध्ये थोडासा फरक जो आहे तो मी इथे रिवाईज करून देईल. त्याच्यानंतर मागचं जे चॅप्टर होतं आपलं 8 नंबरचं DC जनरेटर, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सप्लाय कसा तयार होतो हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. सगळ्यात पहिले मी स्टार्टिंगला तुम्हाला AC कसा जनरेट होतो ते सांगितलं होतं आणि तेव्हा बोललो होतो की पुढे जेव्हा अल्टरनेटिंग करंट चॅप्टर येईल तेव्हा मी AC कसा जनरेट होतो हे सांगणार नाही. सर पहा, आता आपल्याला या चॅप्टरच्यामध्ये जो सुरुवातीचा पार्ट्स आहे AC कसा जनरेट होतो हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. थोडं राहिलं तर 5-10 मिनटामध्ये तुम्हाला ते रिवाईज करून देईल, म्हणजे आपली एक लिंक जी आहे ती प्रॉपरली लागेल. तर पहा, अल्टरनेटिंग करंटचा ग्राफ आपण पाहिलेला आहे कसा असतो. तर आपण ग्राफ कसा काढतात हे पण आपल्याला माहीत आहे. हा आहे आपल्याकडे XY प्लॉट. याच्यामध्ये X ॲक्सिस जो असतो हा याच्यावर घेतो आपण टाईम आणि हे जे आहे Y ॲक्सिस याच्यावर आपण व्होल्टेज और करंट याच्या व्हॅल्यू घेतो. तर इथे असतो आपला 0. हा ग्राफ असा पूर्ण असतो, पण आपल्याला एवढं इकडच्याचं काम नाही आहे, राईट साईडचंच काम आहे आणि याच्यावर आपण हा ग्राफ असा काढतो. आता काय आहे माहीत आहे का? पहा, आपण नेहमी व्होल्टेजचाच ग्राफ आतापर्यंत दाखवला आहे तुम्हाला. तर तुम्हाला असं वाटतं कोणाच्या डोक्यामध्ये असं तर नाही आहे ना की सर फक्त व्होल्टेजच आपली किंमत वाढवते किंवा कमी करते आणि डायरेक्शन बदलवते. तर नाही, हा जो ग्राफ आहे इथे ब्ल्यूवाला जो मी काढलेला आहे हा ग्राफ आहे आपल्याकडे व्होल्टेजचा. पहिले समजून घ्या काय होऊन राहिला. हा ग्राफ इथून स्टार्ट होऊन राहिला. ओके. आणि हे जे काही जेवढा काही हा टाईम आहे याला टाईम पिरियड, याला हे जे आहे हे ACची एक पूर्ण सायकल आहे. हे थोडं मी सांगितलं आहे तुम्हाला अगोदर. आता आपण हळूहळू जे आहे ते पुढे पाहूच. सध्या जो आहे आता आपला हा इंट्रोडक्शन पार्ट्स आहे. तर याला म्हणतो जसं आपला हाफ सायकल ही झाली सेकंड हाफ सायकल, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही निगेटिव्ह हाफ सायकल. कारण की इकडे पॉझिटिव्हच्या खुणा असतात, इकडे खाली निगेटिव्हच्या खुणा असतात. या ग्राफचं माहिती आहे तुम्हाला कसं असतं. तर इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह, वरतं पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह, अशा प्रकारे. म्हणून हा वरचा ग्राफ पॉझिटिव्ह, खालचा ग्राफ जो आहे तो निगेटिव्ह. तर आता याच्यामध्ये पहा, हा जो आहे हाफ ग्राफ इथे नाही आपले किती डिग्री कंप्लीट होतात? 180 डिग्री. आणि इथे जे आहे ते कंप्लीट होतात 360 डिग्री.
ठीक आहे. आणि हे मधात जिथं सर्वात जास्त व्होल्टेज असते तिथं असते आपलं 90 डिग्री. इकडे पण जे सर्वात जास्त निगेटिव्हला व्होल्टेज राहते तिथं राहते 270 डिग्री. हे 90, 180, 270 आणि 360 डिग्री जेव्हा कंप्लीट होते तेव्हा आपली इथे एक सायकल कंप्लीट होते. पण असं काही नाही आहे की नेहमी ते म्हणजे 360 डिग्रीमध्ये आपलं आता इलेक्ट्रिकल डिग्रीमध्ये आपली सायकल कंप्लीट होते नेहमी असंच. पण आता पुढे जेव्हा मी तुम्हाला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल डिग्री आता या चॅप्टरमध्ये शिकवणार तेव्हा आणखी कळेल तुम्हाला या टाईम पिरियडचा कॉन्सेप्ट. तो सध्या नंतर सांगेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की 180 जे आहे त्याची किंमत किती असते रेडियनमध्ये पाय, आणि 360 जे आहे त्याची किंमत किती असते 2 पाय. हा जो 90 आहे हा 180चा अर्धा आहे. 180चा अर्धा 90. इथे वरतं जे आहे ते झिरोचं साईन लावलेलं आहे. हे डिग्रीचं साईन असते. 270 डिग्री, 360 डिग्री. आणि हे जे व्हॅल्यू आहेत हे 2 पाय हे रेडियनमध्ये आहे. तर जर 90 आहे तर 90 म्हणजे पायच्या अर्धा राहणार, तर इथे π/2 राहणार. आणि हे जे आहे हे पहा बरं 270, हे 270 म्हणजे काय 90ची 3 पट आहे. 9 तेरी 27, 90ची 3 पट म्हणजे हे 90 आहे ना, π/2 म्हणजे 90. तर याला जर 3 न गुणलं तर 270 मिळणार. तर 3π/2 जे आहे ते इथे व्हॅल्यू राहणार. तर हा जो आहे ब्ल्यूवाला हा आपल्याकडे व्होल्टेजचा ग्राफ आहे. तर आपल्याला नेहमी असं वाटते की फक्त व्होल्टेजच आपली व्हॅल्यू वाढवते किंवा कमी करते का, नाही. इथे पहा काय होऊन राहिलं. हा ग्राफ सगळ्यांना रीड करता येते ना की विसरले. जर विसरले असेल तर भाऊ झालं, मग गेलं काम. ठीक आहे, एवढं तर बेसिक सगळ्यांना माहीत असलंच पाहिजे. तर हा जो ग्राफ आहे इथे आपली व्होल्टेजची व्हॅल्यू काय होऊन राहिली. हा ग्राफ व्होल्टेजचा आहे म्हणजे व्होल्टेजचीच व्हॅल्यू वाढेल ना. तर व्होल्टेजची व्हॅल्यू जी आहे ती वाढून राहिली. इकडे टाईम वाढून राहिला. टाईमसोबत जसा इकडे टाईम चालतो तसा हा व्होल्टेज वाढून राहिला. 90 डिग्रीपर्यंत जोपर्यंत टाईम येतो, 90 डिग्री अँगल होतो किंवा मग 2π/2 रेडियनमध्ये अँगल होतो आणि समोर टाईम वाढतो तेव्हा आपला जो व्होल्टेज आहे तो मॅक्झिममला पोचतो. नंतर परत 180 डिग्रीपर्यंत परत जे आहे आपलं व्होल्टेज कमी होते. तर अशा प्रकारे व्होल्टेज वाढते कमी होते. म्हणजे व्होल्टेजची जे व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू म्हणजे मॅग्नेट्यूड, ते सतत काय होऊन राहिली, चेंज होऊन राहिली. सोबत मग पुढे डायरेक्शन पण चेंज होते. ही फॉरवर्ड डायरेक्शन आहे, ही रिव्हर्स डायरेक्शन आहे. याला म्हणू आपण फॉरवर्ड आणि याला म्हणू आपण रिव्हर्स. फॉरवर्ड डायरेक्शन आणि हे रिव्हर्स डायरेक्शन. इथे लिहून पण देतो आहे. फॉरवर्ड डायरेक्शन म्हणजे पुढची दिशा. ठीक आहे. आणि ही जी आहे ही निगेटिव्ह सायकल आणि फॉरवर्ड डायरेक्शन आणि पॉझिटिव्ह सायकल असं पण लिहून घ्या. फॉरवर्ड डायरेक्शन और पॉझिटिव्ह सायकल. आणि इथे लिहा रिव्हर्स डायरेक्शन. कोणाची, व्होल्टेजची किंवा मग करंटची. रिव्हर्स डायरेक्शन और यालाच म्हणणार आपण, जसं तिथं पॉझिटिव्ह सायकल म्हटलं तसं इथे म्हणणार आपण निगेटिव्ह सायकल. तर हा जो ग्राफ आहे व्होल्टेजचा, याच्यामध्ये व्होल्टेजची व्हॅल्यू वाढून राहिली, व्होल्टेजची व्हॅल्यू कमी होऊन राहिली. पण आपण तर बोलताना म्हणतो की अल्टरनेटिंग करंट म्हणजे करंटची व्हॅल्यू अल्टरनेटिंग आहे. तर करंटची व्हॅल्यू कशी आहे, आपण दाखवताना व्होल्टेजचं दाखवून राहिलो, म्हणताना आपण अल्टरनेटिंग करंट म्हणून राहिलो. तर पहा हे जे आहे व्होल्टेज पण अल्टरनेटिंग असते, करंट पण अल्टरनेटिंग असते आणि पॉवर पण अल्टरनेटिंग असते. ठीक आहे, पॉवर पण अल्टरनेटिंग असते. पुढे पाहू आता आपण सगळं डिटेलमध्ये. आता हा ग्राफ आपण व्होल्टेजचा काढला तर आपण तसाच ग्राफ जो आहे तो करंटचा आपण दाखवू शकतो. म्हणजे हा व्होल्टेजचा ग्राफ आहे तर आपण इथे असा करंटचा आपण ग्राफ दाखवू शकतो. ठीक आहे. हा जो आहे ही करंट वेव्हफॉर्म आहे. मी इथं आता लिहितो याला नाव देतो आता वेव्हफॉर्म. पुढे याच्या सगळ्यांचे डेफिनेशन पण लिहून देणार. वेव्हफॉर्मची डेफिनेशन काय आहे, वेव्हफॉर्म कशाला म्हणतात. वेव्हफॉर्म म्हणजे हा आलेख, हा जो काही तुम्ही ग्राफ काढलेला आहे इथे त्या ग्राफला म्हणतो आपण वेव्हफॉर्म. ओके. आणि हा ग्राफ कोणाचा आहे, व्होल्टेजचा. हा रेडवाला ग्राफ कोणाचा आहे, करंटचा. म्हणजे त्या ग्राफला म्हणतो आपण इथे ग्राफ न म्हणता इथे त्याला आपण वेव्हफॉर्म म्हणतो. आता या वेव्हफॉर्मवरून आपल्याला काय समजते, या ग्राफवरून सर आम्हाला तर काहीच समजत नाही, तुम्ही पहा तुम्हाला काही पटत असेल तर. ठीक आहे. तर भाऊ या ग्राफवरून आपल्याला व्होल्टेज आणि करंटमध्ये काय बदल होऊन राहिला हे कळते. ओके. कारण की आपल्याला हे ग्राफ वाचता येतात. जसं व्होल्टेजमध्ये व्होल्टेज वाढून राहिलं, व्होल्टेज कमी होऊन राहिलं, मग व्होल्टेजची डायरेक्शन पण चेंज होऊन राहिली, मग परत व्होल्टेज वाढून राहिलं, मग परत व्होल्टेज कमी होऊन राहिलं. म्हणजे व्होल्टेजमधला बदल आपल्याला लक्षात येतो व्होल्टेजच्या ग्राफवरून किंवा व्होल्टेजच्या वेव्हफॉर्मवरून. आणि करंट जो आहे
त्याच्यावरून करंटमध्ये होणारा बदल आपल्याला लक्षात. असाच पॉवरचा पण एक ग्राफ येतो, पुढे पुढे पाहू आपण. तर डोक्यातून काढून टाका की फक्त व्होल्टेजचाच ग्राफ असतो किंवा व्होल्टेजचीच वेव्हफॉर्म असते, तर करंटची पण वेव्हफॉर्म असते आणि पॉवरची पण वेव्हफॉर्म असते. ठीक आहे. तर हा झाला आपला तर मग आपण सर अल्टरनेटिंग करंट नेहमी का म्हणतो? ठीक आहे, कारण की आता करंट चेंज होऊन राहिला म्हणजे करंट आपली व्हॅल्यू वाढून राहिला, करंट आपली व्हॅल्यू कमी करून राहिला म्हणजे सोबत त्याला जो पुढे ढकलणारा जो व्होल्टेज असतो तो पण वाढूनच राहिला असेल किंवा कमी होत असेल. म्हणून आपण जनरली जे आहे करंट इम्पॉर्टंट क्वांटिटी आहे म्हणून आपण अल्टरनेटिंग करंट म्हणतो. पण करंट सोबत व्होल्टेज पण बदलत असते आणि सोबत पॉवर पण आपली चेंज होत असते. तर हा तर झाला आपला अल्टरनेटिंग करंटचा ग्राफ. आपण याच्या अगोदर जे आहे डी सी पाहिला होता की डी सीचा ग्राफ कसा आहे. एकदा डी सीवरही आपण ओव्हरलुक करून घेऊ. पहा, इथे आहे टाईम आणि वरतं असेल आपल्याकडे व्होल्टेज और करंट. तर इथे पण मी व्होल्टेजचा आणि करंटचा ग्राफ सेम पेननं दाखवतो आहे. तर हा आहे व्होल्टेज आणि खाली याच्या काढणार करंट. इथे पण आपण 2 ग्राफ काढू शकतो. हे 2 ग्राफ वेगवेगळे खाली वरतं काढण्याचं कारण काय? कारण की वरतं ग्राफ आहे म्हणजे व्होल्टेजची किंमत जास्त आहे, खाली ग्राफ आहे करंटचा म्हणजे करंटची व्हॅल्यू कमी आहे. इथे पण करंटची व्हॅल्यू कमी आहे, व्होल्टेजची व्हॅल्यू जास्त आहे. असं काही नाही की प्रत्येक वेळेस व्होल्टेजचीच व्हॅल्यू जास्त असेल, कधी कधी करंटची पण व्हॅल्यू जास्त असू शकते. जसं ट्रान्सफॉर्मर जर असेल स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, तिथं व्होल्टेज कमी होते पण करंट वाढते, तर अशा वेळेस करंटचा ग्राफ पण व्होल्टेजच्या ग्राफपेक्षा वर जाऊ शकतो. तर या ग्राफमध्ये हा ग्राफ कोणाचा आहे मग? डायरेक्ट करंट. आणि हा ग्राफ कोणाचा आहे? अल्टरनेटिंग करंट. मी खाली लिहितो आहे इथे डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट म्हणजेच डी सी आणि हा जो आहे आपला हा आहे अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट ए सी. ठीक आहे. आता डायरेक्ट करंटमध्ये आणि ए सी करंटमध्ये फरक काय आहे? आपण फरक पाहिला होता की इथे पहा ना, व्होल्टेजची व्हॅल्यू जी आहे त्याची ना दिशा बदलून राहिली ना त्याची किंमत बदलून राहिली. सेम जे काही इथं व्हॅल्यू असेल, इथं समजा 100 व्होल्ट जर असेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 100 व्होल्टच दिसून राहिलं, कारण की जसं टाईम वाढवा तुम्हाला हा ग्राफ स्ट्रेट दिसून राहिला. आणि हा प्युअर डी सी आहे. तर प्युअर डी सी पल्सरेटिंग डी सीमध्ये काय फरक आहे हे मी मला जनरेटरच्या वेळेस पण सांगितलं होतं आणि बेसिक एलईडीमध्ये पण सांगितलं होतं. तर इथे ना तुमच्या व्होल्टेजच्या व्हॅल्यूमध्ये किंवा मग करंटच्या व्हॅल्यूमध्ये बदल होते ना त्यांच्या डायरेक्शनमध्ये बदल होते. इथे व्होल्टेज आणि त्यांची म्हणजे ज्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन इथे कॉन्स्टंट राहते. कुठे? डी सीमध्ये. आणि ए सीमध्ये जे आहे ती डायरेक्शन आणि म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ही सतत बदलत असते. ठीक आहे. ते एक काम करा तुम्ही, सगळ्यात पहिले हे जे आहे दोन्ही ग्राफ काढून घ्या खाली. म्हणजे पहिले टायटल नाव टाका ए सी सर्किट और अल्टरनेटिंग करंट आणि मग त्याच्या खाली व्हिडिओला स्टॉप करा आणि हे दोन्ही ग्राफ जसे मी काढलेले आहे तसेच काढा, कलरफुल. ओके, ठीक आहे. चला, तर तुमचे नोट डाऊन झाले असेल आता, तर याच्या खाली लिहा. आता जसं इकडे लिहा डी सी खाली आणि इकडे ए सी खाली लिहा. पहिला नंबर इथे 1 नंबर टाकला तर इकडे पण 1 नंबर सेम लाईनला आला पाहिजे. तर लिहा डी सी करंटमध्ये मॅग्निट्यूड, बरं जाऊ द्या ना, एक काम करा मराठीवाल्यानं लिहा ते, एक मी इंग्लिशमध्येच लिहितो आहे थोडंसं. एक काम करा, डिफरन्स जर पाहिला आपण तर इथे मॅग्निट्यूड, मराठीवाले तेच लिहायचं आहे सध्या, खोडू नका. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन जे आहे, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ही कॉन्स्टंट असते. कुठे? डी सीमध्ये. हा डी सी इकडे आणि इकडे ए सी. मॅग्निट्यूड म्हणजे काय होते? किंमत, जे काही त्याची व्हॅल्यू वाढून राहिली ती. डायरेक्शन म्हणजे दिशा, फॉरवर्डला की रिव्हर्सला, इथे कॉन्स्टंट असते. आणि हे जे आहे इथे ए सीमध्ये मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन कंटिन्युअसली काय होते? चेंज होते. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
इथे कॉन्स्टंट राहते, इथे चेंज होते पण कंटिन्युअसली चेंज होते, मॅग्निट्यूड पण चेंज होते आणि डायरेक्शन चेंज होते, त्याच्यामुळे सो कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट आणि सो कॉल्ड ॲज डायरेक्ट करंट. तर इथे लिहिणार म्हणून सो कॉल्ड ॲज डायरेक्ट करंट शॉर्टकटमध्ये याला म्हणणार आपण DC करंट, DC डायरेक्ट करंट. आणि इकडे काय म्हणणार आपण, सो कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट कंसामध्ये शॉर्टकटमध्ये AC. तर मराठीवाले जे आहे त्यांना जर हे एवढं नसेल समजत किंवा नसेल पचत, ठीक आहे, तर त्याला मराठीमध्ये लिहून घ्याल. DCमध्ये मॅग्निट्यूड म्हणजे किंमत आणि दिशा स्थिर राहते. DCमध्ये किंमत आणि दिशा स्थिर राहते. याच्या खाली लिहिलं तर चालते, हे इंग्लिशमध्ये लिहिल्याच्या खाली याच्या खाली लिहिलं चालते. तुमचे काय होऊन राहिले, फक्त तुमचे जे आहे ते फक्त हे वाढून राहिलेले आहे, म्हणजे पेजेस वाढून राहिले, जागा वाढून राहिली, बाकी काही नाही आहे. जर तुम्हाला हे प्रॉपरली समजत असेल तर मराठीमध्ये काही लिहायची आवश्यकता नाही आहे. इकडे लिहून घ्या, किंमत आणि दिशा सतत बदलत असते. किंमत आणि दिशा सतत बदलत असते म्हणून याला अल्टरनेटिंग करंट म्हणतात. ज्या करंटची समजा एकंदरीत शॉर्टकटमध्ये, म्हणून याला आपण अल्टरनेटिंग करंट म्हणतो. आणि इथे लिहून घ्यायचा, म्हणून याला डायरेक्ट करंट म्हणतात. तर ट्रान्सफॉर्मर कुठे यूज होतो, इथे होतो ट्रान्सफॉर्मर यूज, इथे होत नाही, ठीक आहे ना, पक्क ना काही सर. तर इथे होत नाही, बरे बा, हां लक्षात ठेवजा. ट्रान्सफॉर्मर नॉट यूज, DCवर ट्रान्सफॉर्मर यूज होत नाही, इथे ट्रान्सफॉर्मर यूज होतो. सेकंड पॉईंट आहे हा, ट्रान्सफॉर्मर यूज सेकंड पॉईंट. आणि कधी लक्षात ठेवजा, डिफरन्स लिहिताना एका लाईनमध्ये लिहिला पाहिजे. जर इकडे 2-4 ओळी सुटत असेल तर चालते, पण डिफरन्स जो आहे कुठेही, पण डिफरन्स जो असतो तो एका लाईनमध्ये लिहित असतात नेहमी. थर्ड जो आहे त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर यूज. पॉवर ट्रान्समिशन जे आहे ती इथे डिफिकल्ट असते, इथे इझी आहे. पॉवर ट्रान्समिशन म्हणजे पॉवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे, ते इथे कठीण आहे, इथे सोपं आहे. का बरं, कारण की इथे आपण व्होल्टेजला वाढवून करंटला कमी करून खूप लाँग अंतरापर्यंत पण पॉवर ट्रान्समिट करू शकतो. आणि सोबत जो काही व्होल्टेज ड्रॉप आहे तो आपण भरून पण काढू शकतो. व्होल्टेजला पाहिजे तसं आपण इथे कमी जास्त करू शकतो, कारण की अपने पास इधर ट्रान्सफॉर्मर आहे, इधर आहे क्या नाही. सर आता हे मधात हिंदी कुठून आलं, तर ते म्हणजे ना, तुम्हारे पास क्या है, मेरे पास माँ आहे, ते इधर AC के पास में ट्रान्सफॉर्मर आहे. तर इकडे पहा, तर इकडे ट्रान्सफॉर्मर यूजच होत नाही, त्याच्यामुळे मग इथे पॉवर ट्रान्समिशन डिफिकल्ट आहे. पॉवरला ट्रान्समिट करणे म्हणजे ट्रान्समिशन नॉट इझी. इकडे जे आहे पॉवर ट्रान्समिशन इझी आहे. पॉवर ट्रान्समिशन इझी आहे. त्याच्यानंतर मग आहे पॉवर ट्रान्समिशन नंतर मग ट्रान्सफॉर्मर होते. पॉवर ट्रान्समिशन, मोटर जनरेशन डिफिकल्ट आहे. इथे जनरेशन जे आहे ते डिफिकल्ट आहे, इथे जनरेशन इझी आहे. DC तयार करणं डिफिकल्ट काम आहे ना. पाहिलं असेल तुम्ही किती तामझाम राहते, किती नाटकं आहे. अल्टरनेटर, आर्मेचर वाइंडिंग, मग त्याचे पाईप्स, कॉम्युटेटर आणि 2-2 वाइंडिंग वगैरे सगळं. इथे पण 2-2 वाइंडिंगच आहे, पण इथे कॉम्युटेटरसारखा भाग नाही आहे. इथे आर्मेचर रिॲक्शनसारखं इथे एवढं इथे आहे आर्मेचर रिॲक्शन, इथे थोडी वेगळ्या प्रकारची आहे, पण एवढं नाही आहे, कारण की इथे कॉम्युटेटर असल्या कारणानं कार्बनची ब्रश वगैरे तो थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. इथे काम जनरेशन डिफिकल्ट आहे. इथे जे आहे ACचं जनरेशन जे आहे ते सिम्पल आहे. जनरेशन डिफिकल्ट आहे, इथं इझी आहे. हे झालं. त्याच्यानंतर मग 5वा पॉईंट, आपण सगळे काय पाहत आहे, DC AC मध्ये डिफरन्स. तर छापून घ्या पहिले एवढे. किती पॉईंट पाहिले आपण, 4 पॉईंट. ओके डन. चला, त्याच्यानंतर 5th नंबरचा जो पॉईंट आहे, मोटर. सर्वात ज्या स्वस्त मोटर बनतात आणि टिकाऊ बनतात त्या AC मोटर्स असतात. तर इथे जे आहे ACच्या मोटर सिम्पल असतात आणि लॉंग लाईफ असतात, मेंटेनन्स खूप कमी असते, किमतीने खूप स्वस्त असतात.
सगळे फायदे आहेत ए सी मोटरचे. पण डी सी मोटर डिफिकल्ट असतात. तुम्ही पाहिलं असेल डी सी मोटरमध्ये अप्लिकेशन पण लिमिटेड आहे ए सी मोटरची. ही मोटर तिथं नाही, ती मोटर इथं नाही, असं नाही तसं नाही, सगळे नाटकं आहेत इथं डी सीमध्ये. इकडे नाही आहे. इकडे तुम्ही HP वाढवा, तुम्हाला जसं पाहिजे तसं. थोडेसे टाईप्स आहे ए सीमध्ये, पण एवढं काही हे नाही आहे. तर पहा आता डी सीमध्ये जे आहे मोटर कन्स्ट्रक्शन किंवा मग मोटर कन्स्ट्रक्शन अँड मोटर कन्स्ट्रक्शन डिफिकल्ट आहे, डिफिकल्ट. आणि इकडे जे आहे मोटर कन्स्ट्रक्शन ते इझी आहे, सोपं आहे. कन्स्ट्रक्शन इझी आहे. याच्यामध्ये लॉसेस पण ए सी मोटरमध्ये खूप कमी होतात. डी सी मोटरमध्ये खूप लॉसेस होतात, कारण डी सी मोटरमध्ये आर्मेचर वाइंडिंग असते, फील्ड वाइंडिंग असते. ए सी मोटरमध्ये फक्त एकच वाइंडिंग असते आणि स्टेटर वाइंडिंग ज्याला म्हणतो आपण, आणि रोटर असतो. त्याच्यामुळे इथे लॉसेस खूप कमी असतात. तर हा पण फायदा आहे. तर हे झाले सगळे आपले ए सी आणि डी सीमधले डिफरन्सेस जे आपण पाहिले. ठीक आहे. तर हा लास्ट डिफरन्स होता आपला. बाकी दोन कोडी इथे सोडून द्यायच्या, की जर अजून भविष्यात आपल्याला काही वाटलं. आणखी सांगून देतो इथं, डी सीला फ्रिक्वेन्सी किती असते रे बा? डी सीला फ्रिक्वेन्सी 0 हर्ट्स असते. डी सीला फ्रिक्वेन्सी नसते. का बरं? फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतात? तर आता समोर पाहूच आपण फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतात. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. सर आता वारंवारता म्हणजे काय? वारंवारता म्हणजे वारंवार करणे. तर इथे जे काही आपला करंट जो आपली ए सीमध्ये बरं जो काही व्होल्टेज आणि करंट आपली किंमत बदलवतो तो सतत बदलून राहिला ना, वारंवार बदलून राहिला सतत. आणि आपण सायकल पण शिकलो होतो की एक ए सीचा पूर्ण फेरा म्हणजे त्याला आपण सायकल म्हणतो. तर अशा कंटिन्युअसली सायकल तयार होत राहतात. म्हणजे एक फ्रिक्वेन्सी येते, एक सातत्यता त्यांच्यामध्ये येते. त्याला पुढे सांगतोच फ्रिक्वेन्सी. तशी फ्रिक्वेन्सीची सिंपल डेफिनेशन आहे की एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या एकूण सायकल. थांबा सर, तुम्ही सांगितले लगेच मी छापून घेतो, असं नाही करायचं आहे. नाही सरनं खूप इम्पॉर्टंट सांगितलं म्हणजे आता पटकनच लिहून घेतलं पाहिजे असं नाही आहे. हा जो फ्रिक्वेन्सीचा सगळ्या डेफिनेशन आपण पुढे पाहणार आहे विथ डिटेल्स, आणि त्या लिहून पण घेणार आहे व्यवस्थित. सध्या काहीच लिहू नका, फक्त सांगत आहे तुम्हाला की प्रॉपरली आजचं लेक्चर आपल्याला समजलं पाहिजे. तर फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतो आपण? जो काही व्होल्टेज आणि करंटच्या ज्या सायकल्स आहे, जेव्हा त्या एका सेकंदामध्ये ज्या काही टोटल सायकल्स कंप्लीट होतात, तेव्हा त्या एका सेकंदामध्ये वारंवार रिपीट होऊन राहिल्या, आणि त्या रिपीट होण्यालाच म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. तर डी सीमध्ये आपण पाहिलं होतं की जो ग्राफ आहे तो स्ट्रेट आहे. त्याच्यामुळे तिथे काही तुमची व्हॅल्यू बदलून नाही राहिली आणि डायरेक्शन पण चेंज होऊन नाही राहिली. मग डायरेक्शनही बदलून नाही राहिली, व्हॅल्यू चेंज नाही होऊन राहिली, म्हणजे तिथे तिथे सायकलच नाही आहे. आता सायकलच नाही आहे तर फ्रिक्वेन्सी पण येणार नाही आहे तुमच्याजवळ. ठीक आहे. तर म्हणून डी सीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 0 असते. आणि राहिलं ए सी, तर ए सीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती इथे काही पण असू शकते. पण इन इंडिया फ्रिक्वेन्सी इन इंडिया ना, पक्का ना? ठीक आहे. तर ती आहे 50 हर्ट्स. बाकी मग USA गेले तर तुम्हाला 60 हर्ट्स पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मग आहे 90% जो आहे 7 नंबरचा पॉईंट. 90% इथे आता 2 पॉईंट वाढलेच का आपले? तर 90% ए सी यूज होतं. 90% जो आहे 90% मोस्टली ए सी यूज. मोस्टली म्हणजे जास्त करून मोस्टली 90% मोस्टली ए सी यूज. हा जो आहे लेस यूज. इथे लिहून घ्यायचा याचा. असं नाही की मग तिथे 90%, इथे 10%. फक्त इथे लिहून घ्या लेस यूज. कळलं? तर जास्त आपण आपल्या घरीमध्ये येणारा सप्लाय आपल्याला माहिती आहे ए सी आहे. आपल्या घरात जेवढे काही उपकरणं लावलेले आहेत, काही उपकरणं असे आहेत की जे डी सीवर चालून राहिले, जसं घरातला कम्प्युटर, मोबाईल, टी व्ही. ओके, हे सगळे जिथे काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं असेल, जसं तुमच्या फ्रीजमधलं काही सर्किट असेल डी सीवाला, तर ते डी सीवरच वर्क करेल. ए सीमध्ये काही सर्किट असेल तुमचं इलेक्ट्रॉनिक्स, तर ते डी सीवरच वर्क करेल. पण तिथे ए सीला डी सी करणं एकदम सोपं आहे. बरोबर. मग आपण रेफ्रिजरेटरला किंवा ए सीला सप्लाय कोणता देऊन राहिला? ए सीच देऊन राहिला. टी व्हीला सुद्धा ए सीच देतो आपण. सगळे काही जेवढे इक्विपमेंट आहे जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये ते सगळे ए सीवर वर्क करणारे आहे. ए सी सगळंच ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन सगळं सोपं आहे, लॉसेस वगैरे कमी आहे. म्हणून 90% जो आहे मोस्टली आपण ए सी यूज करतो. ओके, छापून घ्या 2 पॉईंट पटकन. चला, तर आता ए सी कसा जनरेट होतो
हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे सिंगल लूप जनरेटर. फक्त मी तुम्हाला एकदा इथे आता ओव्हरलूक करून देतो आहे 5-10 मिनिटामध्ये. एसीची डेफिनेशन लिहिली आहे आपण. मॅग्नेट्यूड अँड जे आहे डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते, सो कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट. तशी त्याची मराठीमध्ये जर डेफिनेशन लिहायची असेल तर ज्या लिहून घ्यायला लागलं तर मराठी इंग्लिशमध्ये मराठी भाषेमध्ये मी लिहून दिली नाही वाटते. ज्या राशी आता इथे राशी म्हणावं लागेल ना आपल्या, राशी म्हणजे क्वांटिटी. तर ज्या राशीची किंमत आणि दिशा सतत बदलते, किंमत आणि दिशा किंमत पण बदलून राहिली, दिशा पण बदलून राहिली, अशा राशींना अल्टरनेटिंग राशी म्हणजे बदलत्या राशी असं पण म्हणतात. त्या मराठीच्या सेंटेन्समध्ये अर्ध तर इंग्लिशच येते. ठीक आहे, चला म्हणूनच इंग्लिशमध्ये लिहिणं बेटर राहते. तर काय म्हटलं आपण, अल्टरनेटिंग करंट म्हणजे बदलणाऱ्या राशी किंवा मग अल्टरनेटिंग क्वांटिटी म्हणजे राशी. स्पेलिंग लिहिता येईल ना क्वांटिटीचं. जर चुकलं नाही लिहिता आलं तर विचार करायचा नाही, जे येते तुम्हाला ते लिहून ठेवा. ठीक आहे, तसं मॅक्झिमम जणांना बरोबरच लिहिता येईल. कारण की मी समजा एखाद्याचं स्पेलिंग नाही लिहिलं तर सांगत आहे. तर आपल्याला माहीत आहे लूप जनरेटर हा जो आहे, लूप जनरेटर आपण पाहिलेला आहे. तुम्ही हा डायग्राम काढला तरी चालते, नाही काढला तरी चालते, कारण ऑलरेडी आपण हे सगळं काढलेलं आहे. पण मी इथे नाव लिहून देतो आहे लूप जनरेटर. लूप जनरेटर म्हणजे इथे सिंगल एक टर्न्स आहे, एक टर्नची कॉईल आहे आणि त्याच्यावर आपण त्याला लूप म्हणतो आपण, आणि त्याच्यावर आपण फक्त टेस्ट करत आहे की AC कसा तयार होतो. इथे आपण स्प्लिट रिंग लावतो की स्लिप रिंग. अच्छा, आता हे डायग्राम माझी चुकली. इथे जे आहे हे मी DCची डायग्राम काढली आहे ॲक्च्युली, कारण इथे स्प्लिट रिंग आल्या ना, आपल्याला ACची डायग्राम पाहिजे होते, तिथे स्लिप रिंग आल्या असतात. ठीक आहे, सो जाऊ द्या, मी आता ते डायग्राम दाखवत नाही तुम्हाला, मला दाखवावंच लागेल. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. एक सेकंड, डायग्राम राहू द्या ACची काढायची, कारण की तुम्ही ऑलरेडी काढलेले आहेत डायग्राम, त्याच्यामुळे एक्स्ट्रा डायग्राम काढायची काही आवश्यकता नाही आहेत आपल्याला. इथे तुम्ही एक नोट टाकून ठेवू शकता लागलं तर. AC कसा जनरेट होतो हे आपण DC जनरेटरमध्ये पाहिले आहे. चला, आणि हा व्हिडिओ पण आपण 2-4 वेळेस पाहिलेला आतापर्यंत. ठीक आहे, तर हे सगळं आपण ऑलरेडी शिकलो आहे. कुठे कुठे परत एकदा दाखवून देतो लागलं तर. तुम्ही इरिटेट झाले असेल आता. एवढ्या वेळ मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे, एवढ्या वेळ सांगितलेला आहे की AC कसा तयार होतो, त्याचं प्रिन्सिपल काय आहे, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि काय सांगितलं फॅराडेजनं की जेव्हा आता पुढे येणार असते तेव्हा सांगतो आहे. हा पिक्चर, ठीक आहे, हे तुम्ही आहे, मी नाही आहे. तर TV जेवढे काय आहे, आपले लॅम्प, बेड लॅम्प असेल, रेफ्रिजरेटर आहे, फॅन आहे, हे सगळे उपकरणं आपण आपले ACवर चालवतो. आणि हा जो काही AC आहे हा आपल्याला मिळतो जनरेटरपासून. तर जनरेटरमध्ये कशी पॉवर तयार होते, कसा AC तयार होतो, तो इथे आपण पाहिलं होतं. हे पण शिकलो आहे. हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. पुढे आपण जेव्हा जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन येणार तेव्हा डिटेलमध्ये पाहू की कशा प्रकारे थर्मल पॉवर प्लॅन्ट काम करतो, न्यूक्लिअर काम करतो, डिझेल, सगळे पॉवर प्लॅन्ट आपण शिकणार विथ डिटेल्समध्ये. तर पहा, आता ही जी आहे, जी काही आपल्या घरामध्ये लाईन येते ती तर मेन मोठ्या जनरेटरपासून येते तिथे. आणि जो काही हा पोर्टेबल जनरेटर आहे त्याच्यामधलं जे प्रिन्सिपल आहे, म्हणजे वीज तयार होण्याचा जो कन्सेप्ट आहे तो सारखाच आहे. त्याच्यामुळे फरक काहीच नाही. फक्त तिथे मोठ्या प्रमाणात वीज तयार होते, इथे फरक काहीच नाही. म्हणजे कन्सेप्टमध्ये फरक नाही, बाकी इक्विपमेंट कन्स्ट्रक्शनमध्ये खूप मोठा फरक आहे. कन्सेप्ट जो आहे, प्रिन्सिपल फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, की जेव्हा आपण कॉईलला चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवतो तर कॉईलकडून चुंबकीय क्षेत्र कापल्या जाते आणि कॉईलमध्ये EMF तयार होतो, तो कन्सेप्ट इथे आणि तिथे सेमच आहे. तर हे AC कोणं केलं आहे, निकोला टेस्ला या शास्त्रज्ञांनी डेव्हलप केलेलं आहे, शोधलेलं आहे. आणि इन्व्हेंटेड म्हणतात त्याला, डेव्हलप नाही म्हणत, तर इन्व्हेंटेड.
पहिले डी सीचा शोध लागला आणि नंतर मग ए सीचा. आणि मी तुम्हाला मागच्या कोणत्या तरी एका लेक्चरमध्ये सांगितलं पण होतं, वॉशिंग्टन डी सी, बरोबर, जे अमेरिकेमध्ये आहे. तर डी सीला, त्या वॉशिंग्टन डी सीला डी सी का लावतात? कारण की याच डी सी करंटचा शोध तिथे लागला, म्हणून त्याला डी सी हा शब्द लावतात. तर हा तर फॅरेडेचा लॉ आपल्याला माहीत आहे की एक आर्मेचर कॉईलच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण चुंबक आणलं तर आणि त्यांच्यामध्ये जर फ्लक्स लिंक झालं तर कॉईलमध्ये ई एम एफ तयार होतो, आणि तयार होणारा ई एम एफ जो आहे तो ए सी असतो. बस हे सध्या आपण थोडंसं पाहून राहिलो, कारण कसं आहे, सगळ्या मॅक्झिमम मुलांना हे आठवते सगळं, पण काही मुलं असे असतात की ज्यांना रिव्हिजनची गरज असते, त्याशिवाय पुढचं समजतच नाही. म्हणून तुम्ही मागचे जाऊन लेक्चर पाहिल्यापेक्षा आणि त्याच्यात 2 तास गमवल्यापेक्षा आणि मग हे लेक्चर पाहिल्यापेक्षा मी फक्त इथे 10 मिनटं तुमचे घेत आहे आणि हे लिहून देत आहे. आता सध्याच 10 मिनटं आपले सुरू झाले, बाकी तर मग आपण डिफरन्सेस पाहिला ए सी आणि डी सीमध्ये. नाही तर मग सर तुम्ही म्हणाल की हेच तुम्ही किती वेळ सांगणार आम्हाला. चला, तर आपल्याला माहीत आहे कन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे. सगळ्यात पहिले आपल्याला 2 फील्ड पोल लागेल. जनरेटर म्हटल्यावर 2 फील्ड पोलमध्ये नंतर एक आर्मेचर कॉईल लागेल. त्याच्यापासून सप्लाय बाहेर काढण्यासाठी आपल्याला 2 स्लिप रिंग आणि त्याच्यावर ब्रशेस लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आर्मेचर कॉईलमध्ये नेहमी सप्लायच तयार होतो, म्हणजे वीज तयार होते, आणि फील्ड वाइंडिंग नेहमी चुंबकीय क्षेत्र तयार करण्याचं काम तयार करते. आता या कॉईलमध्ये केव्हा ई एम एफ तयार होईल? जेव्हा या कॉईलला आपण चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरू, स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये. व्हेन वी रोटेट द कॉईल इन स्टेशनरी मॅग्नेटिक फील्ड, ई एम एफ इंड्यूसिंग इट, त्याच्यामध्ये ई एम एफ इंड्यूस होतो जेव्हा आपण त्या कॉईलला फिरवतो. आणि तिथे ह्या वापरल्या आपण स्लिप रिंग, एक तर त्या हार्ड्रॉन कॉपर किंवा मग फॉस्फरस ब्रांच याच्यापासून बनलेल्या असतात. आणि ऑप्शन काय निवडायचं हे मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ब्रशेसबद्दल पण सांगितलं होतं की कोणते ब्रशेस कुठे आपण यूज करतो. चला, तर आता त्या कॉईलमध्ये हा एक लूप जनरेटर आहे, म्हणजे एक सिंगल टर्न कॉईल आहे. तर इथे काही खूप मोठ्या प्रमाणात ई एम एफ तयार होणार नाही. तर तो ई एम एफ किती राहणार? कमीत कमी राहणार. तर तो चेक करण्यासाठी आपण तिथे गॅल्व्हनोमीटर यूज केला, ज्याचा पॉइंटर मधात असतो. ठीक आहे, पाहता. आणि काय होऊन राहिलं, जसं आपण या कॉईलला फिरवायला सुरुवात केली तसं आपल्याला मीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसून राहिलं, म्हणजे कॉईलमध्ये ई एम एफ तयार झाला आणि करंटचं पण वहन होऊन राहिलं. करंटचं वहन तर सगळ्यांना माहीत आहे ना, की इलेक्ट्रॉनचं वहन, आणि इलेक्ट्रॉनचं वहन म्हणा किंवा मग चार्जचं वहन, कारण इलेक्ट्रॉन जेव्हा वाहतो तेव्हा तो स्वतःवर चार्ज पण वाहून नेतो ना, म्हणून चार्जचं पण वहनाला करंट असे म्हणतात. तर इथे पहा, ही जी कॉईल आहे ही या स्टेशनरी मॅग्नेटिक फील्डमध्ये फिरून राहिली. कॉईलकडून ते चुंबकीय क्षेत्र कापलं चाललं आणि इथे लागतो मग फॅरेडेचा लॉ. तर कॉईलमध्ये असा फोर्स तयार होतो की त्या फोर्समुळे इलेक्ट्रॉनचं मोशन होते, म्हणजे शॉर्टकटमध्ये ई एम एफ तयार होतो. आणि तयार होणारा जो ई एम एफ आहे तो ए सी असतो, अल्टरनेटिंग करंट. आणि अल्टरनेटिंग करंटची डेफिनेशन आताही त्या अगोदरही सांगितलेली आहे, आताही सांगतो आहे. जो करंट किंवा व्होल्टेज आपली किंमत व दिशा सतत बदलतो. आता करंटबद्दलच म्हणा, अल्टरनेटिंग करंट म्हणतो. आता जो करंट आपली किंमत व दिशा सतत बदलतो त्या करंटला म्हणतो आपण अल्टरनेटिंग करंट. जे लिहिलं आहे आपण ऑलरेडी, लिहायची आवश्यकता नाही आहे. त्याच्यानंतर मग हा ए सी कसा तयार होतो, कुठे व्होल्टेज जास्त असते, कुठे कमी असते, ते सगळं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ते आता आपल्याला परत रिपीट शिकायचं नाही आहे. डायरेक्शन कशी चेंज होते हे पण आपण शिकलो आहे, कशी फाइंड आउट करायची फ्लेमिंगच्या राईट हँड रूलनुसार. म्हणजे आपलं टोटली पूर्ण एक लेक्चर इथं वाचलं 2 तासाचं. ठीक आहे, कारण की आपले मागचे पण आपल्याला कन्सेप्ट चांगले समजले आणि हे पण त्याच्यामध्ये कव्हर झालं. तुम्हाला असं वाटत असेल की विसरल्यासारखं, तर तुम्ही मागचं जे आहे डी सी जनरेटरमध्ये जाऊन ते लेक्चर पाहू शकता, किंवा मग बेसिक इलेक्ट्रिसिटीचं 3rd लेक्चर पाहू शकता. दोन्ही लेक्चरमध्ये तुम्हाला हेच सांगितलेलं आहे. तर पहा, जसजशी कॉईल फिरून आली तसं कॉईलमधलं व्होल्टेजमध्ये वाढ होऊन राहिली, घट होऊन राहिली, परत वाढ होऊन राहिली, आणि सोबत डायरेक्शन पण चेंज होऊन राहिली. तर अशा करंटला म्हणतो आपण अल्टरनेटिंग करंट. तर हा तर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला फक्त एक जस्ट ओव्हरलुक करून, म्हणजे एक ओव्हरलुक करून देण्यासाठी. तर पहा इथे काय आहे, तर आता हा ग्राफ, हा डी सी जनरेटरचा चुकीनं हे स्लाईड लागली इथे स्लिप रिंग पाहिजे होतं, तुम्ही काढू नका हा ग्राफ. पहा, अल्टरनेटिंग करंटची इथे नाव दिलेलं आहे. हे आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की जो काही वायर आहे त्या वायरमधून जेव्हा अल्टरनेटिंग करंट वाहतो, म्हणजे इलेक्ट्रॉन एका फॉरवर्ड डायरेक्शनला वाहतात आणि नंतर परत तेच इलेक्ट्रॉन रिव्हर्स डायरेक्शनला वाहतात, पुढे जातात, मागे येतात, परत पुढे जातात, परत मागे येतात, म्हणजे जाग्यावरच ते काय होत राहतात, रोटेट होत राहतात. जसं डी सीमध्ये जे आहे, समजा डी सीमध्ये मी काय म्हटलं तुम्हाला तर पाहून घ्या. जसं डी सीच्या बाबतीत काय होते, समजा हे
माझं गाव आहे, हे अमरावती आहे आणि हे तुमचं गाव आहे, युअर्स प्लेस. आता प्रत्येकाचं प्लेस वेगवेगळं आहे आणि वेगवेगळं आहे. कोणी कुठचं असेल, कोणी कुठलं असेल आपल्या या क्लासला, कोणी पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सगळे महाराष्ट्रातले खूप सारे पोरं आहेत लागलेले, बरोबर. म्हणजे क्लास करून राहिले वेगवेगळ्या जिल्ह्यातून. तर आता इथून एवढं आपलं डिस्टन्स आहे, ठीक आहे. आणि इथून ही लाईन आपण टाकली, इथून एक लाईन टाकली, ठीक आहे. किंवा मग आपण असं म्हणू की आपण इथून सिंगल फेज लाईन टाकली तुमच्या घरापर्यंत. ते एक फेज असेल आणि एक न्यूट्रल असेल समजा, बरोबर. न्यूट्रल तर तुम्हाला तिथूनही घेऊ शकता तुम्ही, अर्थिंग, बरोबर. म्हणजे 2 वायर टाकायची तशी काही गरज नाही. पण इथून तुमच्या घरापर्यंत सप्लाय कसा आहे तो अल्टरनेटिंग करंट इथून. आता हे खूप मोठं डिस्टन्स आहे, हजारो किलोमीटरचं डिस्टन्स आहे समजा, ठीक आहे, किंवा 100 किलोमीटरचं, जे काही असेल ते. काही घराच्या बाजूनही राहतात, ठीक आहे. तर तेनं काय करावं सर, तर आम्ही काय करू, तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही समजून घ्या की दूरच आहे. असो, दूर असा की जवळ असा, काय होऊन राहिलं की इथले काही इलेक्ट्रॉन, जसं इथले काही इलेक्ट्रॉन जर पुढे सरकलेत, तिथचे पुढे सरकतात, आणि समोरचे पुढे इलेक्ट्रॉन सरकतात. म्हणजे थोडेसे, आता वायरमध्ये असे नाही की ते 1-1 किलोमीटरपर्यंत सरकतात, खूप कमी अंतरापर्यंत सरकतात, खूप, जे एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही आहे किती अंतरापर्यंत सरकतात आणि आपल्याला ते पाहायचं पण नाही आहे. पण एक डोक्यामध्ये फिट करायचं की इलेक्ट्रॉन जे आहे काही अंतरापर्यंत पुढे सरकले म्हणजे पॉझिटिव्ह सायकल झाली, मग तेच इलेक्ट्रॉन मागे येतात. तर माझ्या घरापासून तर तुमच्या घरापर्यंत एकाच वेळी सर्व इलेक्ट्रॉन पुढे सरकतील सगळे. हा थोडासा पुढे सरकला, त्याच्या पुढचा थोडासा पुढे सरकेल, त्याच्या पुढचा पुढे सरकेल, हे सगळे असे न्यूट्रलपर्यंत. म्हणजे तुमच्या घरी येऊन असं लॅम्पमधून सप्लाय न्यूट्रलकडे वाहणार ना, तर न्यूट्रलपर्यंत जे आहेत इलेक्ट्रॉन म्हणजे एकदा असे वाहतील फॉरवर्डला, आणि मग सगळे इलेक्ट्रॉन न्यूट्रलमधून परत, न्यूट्रलकडून परत फेजकडे, म्हणजे पहिले फेजकडून न्यूट्रलकडे, नंतर मग न्यूट्रलकडून परत फेजकडे. म्हणजे कितीही लाँग डिस्टन्स असो, अशा प्रकारे आपला AC वाहतो. इथचा इलेक्ट्रॉन फक्त इथे वाहून राहिला, इथला इलेक्ट्रॉन तुमच्या घरापर्यंत येत नाही. म्हणजे माझ्या घरापाशी जो इलेक्ट्रॉन किंवा लाईनमध्ये जो इलेक्ट्रॉन पुढे सरकून राहिला तो तुमच्या घरामध्ये येत नाही, तो परत वापस येतो. तो जेव्हा पुढे सरकतो तेव्हा त्या पुढच्या इलेक्ट्रॉनला धक्का मारतो, ते त्याच्या पुढच्याला धक्का मारतात. असा धक्का आपला 100 किलोमीटर 400 किलोमीटरपर्यंत लागत राहतो फॉरवर्ड डायरेक्शनला, मग परत रिव्हर्स डायरेक्शनला एकाच वेळेस. मी हे तुम्हाला यासाठी सांगतो आहे की इथे मला मुलांनी विचारलं होतं की सर हे परत एकदा सांगा म्हणून. आता पहा DC बाबतीत काय होते, समजा हे तर झालं AC, पण DC जर असता, हे तर झालं ACच्या बाबतीत. समजा इथून DC असतं, तर DCला पोलॅरिटी कोणती आहे, प्लस मायनस. ओके, हा प्लस आणि हा मायनस तुमच्या घरापर्यंत इथं प्लस आणि मायनस आला असता. हे तुमचं युअर प्लेस आहे DCच्या बाबतीत, आणि इथं तुम्ही घरामध्ये एक लॅम्प लावला, हा सपोज लॅम्प आहे. कोपच्यात तुम्ही हे 2 डायग्राम लागले तर काढू शकता, एकदम मदत नाही काढायच्या, ठीक आहे. आणि इथून हा अमरावती हे सेंडिंग एंड आहे, म्हणजे इथून आपण पाठवत आहे. तर आता इथून करंट कसा जाईल माहिती आहे काय, इथून एक इलेक्ट्रॉन जर निघाला ना तर तो इलेक्ट्रॉन पुढे 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 सरकत जाईल, इथून इथे, इथून इथे, इथून इथे, कंटिन्युअसली इथून इथे वाहत राहील, ठीक आहे, कंटिन्युअसली वाहत राहील. तर इथून जर एक इलेक्ट्रॉन निघाला तर तुमच्या घरापर्यंत एक इलेक्ट्रॉन येईल, तुमच्या घराच्या त्या लॅम्पमधून परत वापस येईल. इथे कंटिन्युअसली इलेक्ट्रॉन जे आहे ते पुढे सरकत राहतात, रिटर्न मारत नाही. म्हणूनच यांना काय म्हणतो आपण, डायरेक्शन कॉन्स्टंट आहे यांचे. हे इलेक्ट्रॉन सतत कंटिन्युअसली फिरत राहतात, सोर्सपासून तर लोड एंडपर्यंत, लोड एंडपासून तर परत सोर्स एंडपर्यंत वापस येत राहतात. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, दुसऱ्या ठिकाणून परत पहिल्या ठिकाणीच येतात. ACमध्ये तसं नव्हतं, ACमध्ये पुढे सरकतात लगेच मागे येतात, अशा प्रकारे. तर हा फरक आहे AC आणि DCमध्ये. ते मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करत होतो की पहा, हे जे आहे ACचा ग्राफ आहे हा, ही पॉझिटिव्ह सायकल, ही इथे, हे किंवा ही पकडा, ही पॉझिटिव्ह सायकल. तर पहा इलेक्ट्रॉन पुढे सरकून राहिले फॉरवर्ड डायरेक्शन, जसे निगेटिव्ह सायकल लागते तसेच इलेक्ट्रॉन काय येतात, वापस येतात. आणि हे समोर जात असताना आपली व्हॅल्यू जी आहे, म्हणजे संख्या जी आहे ती पण कमी जास्त करतात. म्हणजे त्याच्या, आता यांची संख्या कमी जास्त होणे म्हणजे करंटची व्हॅल्यू पण कमी जास्त होणे, ठीक आहे. आणि यांच्यामधला दाब जो आहे तो पण वाढतो, कमी होतो, त्याच्यामुळे आपल्याला व्होल्टेज पण ग्राफमध्ये वाढताना किंवा कमी होताना दिसते. तर हे तर झालं AC बाबतीत. इथे हे दोन्ही ग्राफ आपण काढलेले आहेत ऑलरेडी, तुम्हाला काढायची आवश्यकता नाही आहे. पहा, हा रेडवाला जो आहे हा डायरेक्ट करंटचा ग्राफ आहे, आणि हा ब्ल्यूवाला जो आहे हा आपल्या ACचा ग्राफ आहे. आता तुम्हाला कन्फ्युजन होईल की सर सायकल तर इथून इथे दाखवलेली आहे, तुम्ही तर म्हटलं होतं की सायकल इथून इथपर्यंत असते. असं काही नाही आहे. सायकल जे आहे, सायकल ही वाली, ती वाली नाही. तर ही जे सायकल आहे हे कुठून पण स्टार्ट होऊ शकते, कोणत्या पण 2 एंडपासून, कोणत्या पण. जसे हे इथून इथे झाली, हे सायकल इथून इथे पण तयार होऊ शकते,
म्हणजे हे जे आहे, कारण की पाहून घ्या ना, हा पार्ट इथून इथपर्यंत आहे, ही झाली पॉझिटिव्ह आणि ही अर्धी मिळून एक हाफ बनेल, हे एक हाफ आणि ही मिळून एक हाफ बनेल, म्हणजे झाली कंप्लीट एक सायकल. तर ही पण एक वन सायकल इथं ऑलरेडी लिहिलंच आहे. आणि दुसरी जी सायकल आहे ती इथून इथे पण बनेल, 0पासून तर ते इथपर्यंत, म्हणजे अशी इथं पण एक सायकल आपली बनू शकते. त्याच्यानंतर आणखी इथे पण बनू शकते एक सायकल. लय बारीक शिकवावं लागतं राजा तुम्हाला, लय बारीक, म्हणून असं सगळं समजतंय, असं थोडी समजते. ठीक आहे. आणि तुमचे म्हणूनच फीडबॅकही येतात की सर तुम्ही चांगले शिकवता, ठीक आहे, आणि बरं वाटते थोडंसं. तर चला, फक्त झाडावर नका चढू हरभऱ्याच्या, नाही तर झाडावर चढून खाली आपटसाल एकदम, तर मानफान मुडून जाईल नाही. तर इथे हे पहा, ही जे आहे पॉझिटिव्ह पीक टू पीक केलो आपण, तर इथून इथे पण सायकल म्हणजे काय, सेम टाईम इथून म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्हचा जो काही एरिया आहे तो कंप्लीट झाला पाहिजे. इथे पहा, ही डायरेक्टली एरिया दिसते, इथून इथे पाहून घ्या, हा आणि हा मिळून एक हाफ बनतो आणि हा कंप्लीट हाफ, तर अशी सायकल कंप्लीट. इथे पण तेच आहे. तर असं काही नाही की सायकल कोणत्या पण पॉईंटपासून सुरू होऊ शकते, नेहमी असं नाही की इथूनच सुरू होते म्हणून 0पासून. हां, इथून घेणं सोपं जाते आपल्याला 0पासून, म्हणून आपण नेहमी 0पासून सांगतो, बाकी असं नाही आहे. आणि हा कन्सेप्ट पुढे येणारच आहे सायकलमध्ये, पण मी आता सांगून दिला, पुढे जर नाही सांगितलं तर लक्षात ठेवजा. ठीक आहे, हे नोट डाऊन तुम्हाला करायचं असेल तर व्हिडिओला स्टॉप करा आणि प्ले करा. तसं काही लिहायची आवश्यकता नाही आहे. आज फक्त आपण भाऊ चॅप्टर एवढाही सहज सोपा नाही आहे. हां, हे सगळ्या ज्या गोष्टी मी छोट्या छोट्या करून जे तुम्हाला सांगतो वारंवार, तेव्हा कुठेतरी तुम्हाला आहे बेटर अँड बेटर चॅप्टर समजते. तर इथे पहा, हे जे आहे 3 ग्राफ आहे. इथे पहा, हा जो डॉटेड लाईन दाखवलेला आहे हा करंटचा ग्राफ आहे, हे दिसते आय फॉर करंट, ही सिम्बॉल दिलेला आहे इथं. ब्ल्यूवाला जो आहे तो व्होल्टेजचा ग्राफ आहे, EMFचा हा वाला. म्हणजे या ग्राफवरून काय करते तुम्हाला की व्होल्टेज पण अल्टरनेटिंग असू शकते, करंट पण अल्टरनेटिंग असू शकते, करंटचा पण ग्राफ काढते, व्होल्टेजचा पण ग्राफ काढते. आणि हे जे हिरवी लाईन आहे ग्रीनवाली, ही कोणाची आहे, पॉवरची, म्हणजे हा पॉवरचा पण ग्राफ आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेव जा. इथे पहा, ब्ल्यूवाल्यामध्ये AC जो आहे, आता जाऊ द्या तुम्हाला ते नंतर सांगतोच. आता फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत पहिले फ्रिक्वेन्सी समजून घ्यावं लागेल, मग पॉवरची फ्रिक्वेन्सी सांगावं लागेल आपल्याला. चला, तर इथे हे ग्राफ आपण काढलेलं आहे, पाहून घ्या, हे सुरुवातीलाच काढले आपण. ठीक आहे, इथे हे काढले ना आपण, रेड आणि पेन अलग अलग होते, फक्त इथे व्होल्टेज आणि करंट कॉन्स्टंट आहे, तर हा डायरेक्ट करंटचा ग्राफ, आणि इथे पण पहा हे व्होल्टेजचा ग्राफ आणि हा करंट. तर हे ऑलरेडी काढलेलं आहे, काढायची आवश्यकता नाही आहे. बस मला एवढंच दाखवायचं तुम्हाला. इथे हे आपलं पिक्चर जे आहे ती संपली. ठीक आहे, चला, तर आता काय पाहायचं आपल्याला, तर आता आपल्याला करायचं आहे ACच्या बाबतीत अभ्यास पूर्ण. तर इथे आपण शिकलो आहे अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंटचे आपण फायदे पण शिकलो आहे. काय काय फायदे आहेत, तर फायदे तेच आहे त्या डिफरन्समध्ये. मोटरचं कन्स्ट्रक्शन इझी असते, पॉवर ट्रान्समिशन सोपं जाते आपल्याला, त्याच्यानंतर मग जनरेशन पण इझी आहे. हे सगळे जे काही आहे, जे काही आपण डिफरन्समध्ये लिहिलं ते सगळे फायदे आहेत. ट्रान्सफॉर्मर यूज करता येतो, ते सर्व. आता याच्यानंतर आपल्याला काही डेफिनेशन शिकायचे आहे. तसं टाईप्स ऑफ वेव्हफॉर्म पण आहे, तर त्या टाईप्स ऑफ वेव्हफॉर्म आपण नंतर पाहणार. पहिले आपल्याला सम डेफिनेशन शिकायचे आहे. सम डेफिनेशन्स, सम इम्पॉर्टंट डेफिनेशन. टायटल टाका, सम इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स. तर पहिली डेफिनेशन जी आहे आपल्याकडे ती आहे वेव्हफॉर्मची. वेव्हफॉर्म कशाला म्हणतात, आणि हे मराठीमध्ये मला माहीत नाही, तुम्ही सर्च करून लिहू शकता एकदम मराठीवाले. तसं पेपरमध्येही प्रश्न जर आलं तर त्याच्यामध्येही इंग्लिश मिक्स असते, पण प्युअर जर मराठी आलं तर मग भाऊ तिथे घाम सुटते आपल्याला. ठीक आहे, तर त्याच्यापेक्षा मग इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस करणं कधीही बेस्ट आहे. तर आता वेव्हफॉर्म जो आता आपण काढला तोच हा ग्राफ काढला होता ना आपण, ग्राफ आलेख पेपरवर. इथे टाईम, इथे व्होल्टेज, छोटीशी डायग्राम काढायची आहे वेव्हफॉर्ममध्ये, कारण की ती तुम्हाला इथे समजली पाहिजे. तर हा व्होल्टेजचा ग्राफ, छोटीशी ग्राफ डायग्राम शॉर्टकटमध्ये, आणि हा करंटचा. तर ह्या दोन्ही काय झाल्या, आपल्या वेव्हफॉर्म झाल्या. लागलं तर इथे करंट वेव्हफॉर्म. तर याच्यावरून काय लक्षात येते आपल्याला वेव्हफॉर्मवरून, तर काय चेंज होऊन राहिला ते. तर इथे लिहा वेव्हफॉर्म.
it is graph of AC, it is a graph of AC quantities. It is a graph of AC quantity. AC क्वांटिटीज कोणत्या आहेत? व्होल्टेज, करंट आणि पॉवर, त्यांचा हा ग्राफ आहे. इट इज अ ग्राफ ऑफ AC क्वांटिटीज, ठीक आहे, विच shows change in, it is a graph of AC quantity which show change in magnitude and direction. वेव्हफॉर्म काय आहे? तर वेव्हफॉर्म आहे, इट इज अ ग्राफ किंवा कर्व किंवा त्याला आलेख म्हणतो आपण मराठीमध्ये. इट इज अ ग्राफ ऑफ AC क्वांटिटी विच शोज चेंज इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. जो आहे विच म्हणजे हा जो काही वेव्हफॉर्म आहे ही आपल्याला काय शो करते, सांगते चेंज काय होऊन राहिला, कसा चेंज होऊन राहिला. सरळ रेषा काढली म्हणजे समजते की हा DC आहे, अशी रेषा काढली म्हणजे आपल्याला समजते की AC आहे, की डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड कुठे चेंज होऊन राहिली. तर पहिले इंग्लिशमध्ये छापा, मग मराठीत सांगतो आहे. ओके, इट इज अ ग्राफ ऑफ AC क्वांटिटीज विच शो चेंज इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. कोणत्या पुस्तकात वेगळ्या डेफिनेशन असतात, पण भाऊ आपल्याकडे डेफिनेशन इंग्लिशमध्येच मिळेल, इंग्लिश मराठीमध्ये दोन्हीमध्ये मिळेल आणि सोप्या लँग्वेजमध्ये मिळेल. ते एकदम आपल्याला लंबे भारी शब्द आवडत नाहीत. फुटलं रिमोट, झाला सत्यानाश. तुमच्या चक्करमध्ये माझ्या रिमोटचं सत्य. सर आमच्या चक्करमध्ये काय तुम्हीच तर पाडलं. चला, काढला असेल तुम्ही हा ग्राफ तर लिहा मग खाली. मी तर खूप आरामात सांगून राहिलो तुम्हाला, तुम्ही काय व्हिडिओला स्टॉप केलं असेल, प्ले केलं असेल. तर इट इज अ ग्राफ ऑफ AC क्वांटिटी विच शो द चेंज इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शनच्या खाली लिहा मराठीमध्ये. वेव्हफॉर्म म्हणजे बदलणाऱ्या राशींचा आलेख होय. शुद्ध मराठीत एकदम. इंग्लिशमध्ये लिहिलंच आहे आपण, तुम्ही तिसरी लँग्वेज बनवून टाका लेखाच्याले, ठीक आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यावरून. तर काय म्हटलं मी तुम्हाला, वेव्हफॉर्म म्हणजे बदलणाऱ्या राशी. AC क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजे राशी, अल्टरनेटिंग म्हणजे बदलणाऱ्या. AC अल्टरनेटिंग करंट आलंच त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर वेव्हफॉर्म म्हणजे बदलणाऱ्या राशींचा आलेख जो किंमत आणि दिशा यांच्यामधील बदल दर्शवितो. लिहिलं, ठीक आहे. तर लिहिलं असेल तर आपण दुसरी डेफिनेशन पाहू. सोप्या डेफिनेशन आहे, सिंपल ज्या पाहायच्यात आपल्याला, ठीक आहे. आणि हा जो काही ग्राफ आहे याला आपण सायनोसायडल ग्राफ आणि कॉस वेव्ह, ते पुढे सांगतोच मी तुम्हाला कसं असतं. तर पहा इथे आपली सेकंड डेफिनेशन जी आहे ती राहणार इन्स्टंटेनियस व्होल्टेज. आता त्याला इन्स्टंटेनियस म्हणतात, इन्स्टंटेनियस व्होल्टेज ऑर करंट. तर इन्स्टंटेनियस व्होल्टेज ऑर करंट दोघाचे ग्राफ आपल्याला इथे काढावं लागेल. आता पहा, दोन ग्राफ सेपरेट काढतो आहे मी इथे, म्हणजे आपल्याला समजून जाणार सहज. तर इथे करंट आहे, इथे टाईम आहे, इथे व्होल्टेज आहे. हा व्होल्टेजचा ग्राफ. भाऊ ग्राफलाही काढावं लागते ना, प्रॉपर नोट्स बनवत आहे आपण इथे, असं काही एकदम हवेत नाही सांगायचं आहे आता आपल्याला. म्हणून प्रत्येक वेळेस तुम्हाला ग्राफ काढावे लागेल. आणि आजचं लेक्चर एकदम सोपं आहे. आज काही एवढं ताण नाही आहे डोक्याला. आज म्हणा, थोडंसं उद्या म्हणा, उद्याच्या लेक्चरमध्ये, नंतर जर 3ऱ्या-4थ्या लेक्चरपासून आपल्याला आपले जे आहे धागे दनांतील, ठीक आहे.
भिवून देत नाही आहे, सोपा चॅप्टर आहे. एक वाटणार पण नाही तुम्हाला की कठीण चॅप्टर शिकलो म्हणून, एवढा सोपा करून शिकवेल. ठीक आहे, आतापर्यंत वाटला कोणता चॅप्टर कठीण, कुठे कुठे मधात थोडंसं नसन पसलं तुम्हाला. ठीक आहे, तर ते तुमच्या रिव्हिजनवर डिपेंड आहे मागं, की तुम्ही वाचून रिव्हिजन किती केली. तर मी वारंवार सांगतो आहे, एक टाईमचं जेवण विसरलं चालते पण रिव्हिजन मस्ट आहे. सर असं होईल का, जेवण विसरणार आणि रिव्हिजन नाही, पॉसिबलच नाही आहे. पण रिव्हिजन खूप मस्ट आहे, कारण की रिव्हिजन जर नसेल तर सक्सेस मिळणार नाही. हे मी लिहून देतो तुम्हाला, लिहून घ्या, कुठेही लिहून घ्या आणि मला सांगा की सर रिव्हिजन नाही केली म्हणून. जेवढी रिव्हिजन जास्त तेवढं आपण सक्सेसच्या जवळ राहणार. ठीक आहे, आता हातात घेतला आहे तर कंप्लीट करावंच लागेल. थका काही करा, तिकडे पडा काय जीवा कितीही जीवार येत असेल तर करावं तर लागेलच आपल्याला आपलं काम. आणि असं डिसमूड होऊन आणि जबरदस्ती करून आलो बा असंही नका ठेवू मनामध्ये. ठीक आहे, एक एन्जॉय म्हणून करा, कारण की हे सगळं इंटरेस्टिंग आहे राजा आणि हे सगळं तुम्हाला तुमची लाईफ घडवून देणार आहे. सो याच्यावर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर जर प्रेम करून त्या गोष्टीला शिकाल तर ते तुम्हाला त्रास देणार नाही, तुमच्या डोक्याला जाऊन तुम्हाला एन्जॉय करेल. आणि तुम्ही जर त्याला एका डिफिकल्ट पहिलेच डोक्यामध्ये फिक्स करून दिलं की काय कठीण आहे, काय शिका लागून राहिलं, मी काय करून राहिलो, असं निगेटिव्ह जर बोललं तर ते डोक्यामध्ये लक्षात राहत नाही. हे सायकोलॉजिकल रिझन आहे भाऊ, काम करते सायकोलॉजिकल. मी तुम्हाला सांगतो सायकोलॉजी काम करते आणि इथं पण काम करते. तर तुम्ही जर म्हटलं की खूप कठीण आहे, खूप असं आहे, काय शिकून राहिलो मी, काय नाही, काय करावं लागून राहिलं मला, काय पूर्ण निगेटिव्ह थॉट्स, तुमचा माइंड पण निगेटिव्ह आहे, तुमचे विचार पण तसेच होतात आणि तुम्हाला ते लक्षातच नाही राहत. 100% सांगतो. पण काय सोपं आहे, काय सर शिकून राहिले, काय समजून राहिलं, काय मजा येऊन राहिली, काय बदल, ही असंही असते. आज पहिल्यांदा मला शिकायला पॉझिटिव्ह विचार का, अबे काहीच नाही, सिम्पल आहे. आतापर्यंत काही आहे का, 9 चॅप्टर आपले कंप्लीट झाले, आज 10वा चॅप्टर आहे. याच्या इथंपर्यंत नाही वाटलं, याच्या पुढे पण नाही वाटणार. आणि असंच आपण इझी टू डिफिकल्ट सगळ्या गोष्टी शिकत राहणार. फक्त एक मस्ट आहे, मी माझं काम तर करून राहिलो, तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. व्यवस्थित नोट्स बनवणे, मी नोट्स स्वतः तुम्हाला बनवून देऊन राहिलो. इथे पहिले डिसाईड केलं नव्हतं की ऑनलाईनमध्ये एवढ्या प्रॉपरली नोट्स बनवून द्यायच्या, पण आता सगळ्या प्रॉपरली नोट्स बनवून पहिल्या चॅप्टरपासूनच देत आहे. ओके, आणि सगळं कंटेंट देत आहे. फक्त तुम्हाला प्रॉपरली नोट्स बनवणे आणि रिव्हिजन करणे, MCQ सॉल्व करणे, खतम काम आहे भाऊ. चल तर, आणि टेस्ट सिरीज जे आहे ते मी स्वतः डिझाईन करणार आहे. ईच अँड एव्हरी क्वेश्चन जो आहे टेस्ट पेपरमध्ये सोपा, मीडियम, डिफिकल्ट सगळ्या लेवलचे क्वेश्चन्स टाकणार आणि असे क्वेश्चन्स टाकणार की जे पेपरमध्ये येऊ शकतात. म्हणजे त्याच्या एक तर तसे पेपर क्वेश्चन्स येतील किंवा त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स येतील. बाकीच्या टेस्ट सिरीज ज्या असतात मार्केटमध्ये त्याच्यामध्ये काही असं पाहिलं जात नाही की हा क्वेश्चन पोटेली विचारला जाणार की नाही विचारला जाणार. तर इथे आपण सगळ्याच टाईपचे क्वेश्चन्स कवर करू. फक्त थोडंसं पेशन्स धरा, सगळं होईल. तर इथे पाय 2π हा झाला आपला व्होल्टेजचा ग्राफ आणि हे जे काही आहे इकडे काढणार आपण करंटचा ग्राफ. तर हा करंट आहे. तर आता आपण काय पाहत आहे, आपलं नाव काय, इन्स्टंटेनियस व्होल्टेज ऑर करंट. मराठीमध्ये ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून घ्या, क्षणिक व्होल्टेज आणि करंटच्या क्षणिक किमती. व्होल्टेज आणि करंटच्या, व्होल्टेज आणि व्होल्टेज किंवा करंटच्या क्षणिक किमती. इन्स्टंटेनियस व्होल्टेज और इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. अरे मी अर्थच लिहिलं ना, इथे एक शब्द टाका मधात, तुमच्या याच्यात तुम्ही तर पुरंच लिहिलं असेल, नसेल लिहिलं तर असं लिहिजा, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज ऑर करंट. हे याच्यामध्ये ॲड करजा. जर तुम्ही लिहिलं नसेल तर, जर लिहिलं असेल, हे काढलं असेल तर मग वरतं ॲड करून द्या, असं ॲरो करून. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे क्षणिक किमती. तर आता क्षणिक किंमत कुठं दिसून आली पहा. हा जो काही ग्राफ आहे या ग्राफमध्ये किती वेळेस तरी व्होल्टेज वाढून राहिलं, कमी होऊन राहिलं. तर तुम्ही कुठेही या पुऱ्या ग्राफवर तुम्ही कुठेही जर व्होल्टेज चेक करण्याचा प्रयत्न केला, समजा तुम्ही इथे व्होल्टेज चेक केलं तर ही झाली इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. तुम्ही इथे जर चेक केलं तर ही झाली इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. तुम्ही इथे चेक करा, ही झाली. इथे पण चेक केलं तुम्ही तर ही पण इन्स्टंटेनियसच व्हॅल्यू आहे. ग्राफच्या कोणत्याही पर्टिक्युलर पॉईंटवर जी व्हॅल्यू तुम्हाला मिळून राहिली, या ग्राफच्या किंवा या वेव्हफॉर्मच्या पर्टिक्युलर इन्स्टंटवर, पर्टिक्युलर टाईमवर, जसा हा जो काही टाईम आहे याच्या पर्टिक्युलर एका निश्चित टाईमवर जी काही तुम्हाला व्हॅल्यू मिळते, एका निश्चित म्हणजे कुठेही इथे घ्या, या पर्टिक्युलर व्हॅल्यूवर जे काही व्हॅल्यू मिळून आल्या तुम्हाला, त्याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये लिहून देतो आहे. पहिले एक काम करा, तुम्ही हे ग्राफ काढा. मग काय मी जोपर्यंत डेफिनेशन लिहिणार नाही तोपर्यंत समजणार नाही. असं बडबड केली तर पहिले एक काम करा, हे लिहून घ्या. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज ऑर करंट, दोघांचे ग्राफ काढा.
स्टॉप अँड प्ले. ठीक आहे. तर मी साईडला यासाठी सरकत आहे सध्या की बा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे प्रॉपरली. नाही तर काय होतं तर मग अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी मदत थांबत होतो, म्हणजे असं साईडला थांबत होतो, इथला भाग लिहिता येत नव्हता. चला तर पहा, इथे लिहितो आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इट इज डिफाईन्ड ॲज नंतर सांगतो आहे मराठीमध्ये. इट इज डिफाईन्ड ॲज व्हॅल्यू ऑफ AC quantity at particular instant of time. It is defined as value of AC quantity at particular instant of time called as instantaneous value. पहा हे काय लिहिलं इंग्लिशमध्ये आणि याचं मराठीत मिनिंग काय आहे आणि हे डेफिनेशन काय आहे, सगळं मॅच करू आपण. पहा, इट इज डिफाईन्ड ॲज, हे तर चोल्लर आहे सगळं. इट इज डिफाईन्ड ॲज म्हणजे याला असं म्हणतात, ते झालं, याला असं म्हणतात. म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे होते इट इज म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू डिफाईन केलं जाते, सांगितले जाते, हे याचं मिनिंग आहे. ॲज काय सांगितलं ते व्हॅल्यू, ही इथून इम्पॉर्टंट आहे. व्हॅल्यू ऑफ AC क्वांटिटी, बरोबर. AC क्वांटिटी म्हणजे बदलणाऱ्या राशी, क्वांटिटी म्हणजे राशी, AC अल्टरनेटिंग. तर ही व्हॅल्यू आहे, पण कुठली, ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईम, एका पर्टिक्युलर इन्स्टंटवर, ठिकाणी, टाईमच्या एका पर्टिक्युलर ठिकाणची किंमत म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. त्याला कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असे म्हणतात. ठीक आहे. तर मराठीमध्ये लिहून घ्या पहिले. ACच्या ग्राफमधील इट इज डिफाईन्ड ॲज व्हॅल्यू ऑफ AC क्वांटिटी ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईम इन व्हेव फ्रॉम, असं पण लिहिलं चाललं असतं आपण इथे, इन व्हेव फ्रॉम, बरं जाऊ द्या. तर लिहा मग याला मराठीमध्ये. ACच्या एका संपूर्ण फेऱ्यात तुम्ही लिहायला वेळ लागते म्हणून मी वारंवार रिपीट करतो आहे त्या वेळात. ठीक आहे. तर ACच्या संपूर्ण एका फेऱ्यात व्होल्टेज किंवा करंट यांच्या कोणत्याही क्षणातील किमतीला किंवा ठराविक वेळेतील किमतीला क्षणिक किंमत असे म्हणतात. ते व्होल्टेजची पण क्षणिक किंमत असू शकते किंवा मग याची पण क्षणिक किंमत असू शकते. तर ही जी आहे क्षणिक किंमत, ही आपण स्मॉल ईने किंवा असं ऑर V ऑफ टी ने पण दाखवतो. स्मॉल ईने ऑर V ऑफ टी, हे पण लक्षात ठेवजा. V ऑफ टी, ऑफ म्हणजे होते ब्रॅकेट, याला वाचतात V ऑफ म्हणजे ब्रॅकेट, V ऑफ टी. एक तर ती स्मॉल ईने दाखवतात किंवा मग V ऑफ टीने दाखवतात. एक त्याला असं म्हणणार E1, याला असं म्हणणार, आणि हे जे आहे हे पण E2 म्हणणार याला E2 म्हणा किंवा ऑर V ऑफ 2 म्हणा, V ऑफ T2, अशा प्रकारे. तर हे जे आहे, आता इथं 2 म्हणायची गरज नाही आहे तशी, हे V ऑफ टीच असते ॲक्च्युली. जो काही टाईम ठेवाल त्या टाईमनुसार तुम्हाला तिथे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू मिळेल. तर हे E3, हे E4, हे सगळ्या कोणत्या व्हॅल्यू आहेत, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहेत. जेवढ्या काही आहेत ह्या सगळ्या इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. अशाच करंटच्या पण असेल, आणि करंटचा ग्राफ मी मोडला आहे. तर करंटच्या ग्राफला तुम्ही काय दाखवणार, मी इथे दाखवतो आहे करंटचा ग्राफ, तर तुम्ही तिकडेच दाखवाल. तर याच्या ज्या काही किमती असेल त्याला आपण स्मॉल आयने दाखवणार. स्मॉल I1, स्मॉल I2, म्हणजे जसं काही ह्या ज्या काही व्हॅल्यू आहेत ह्या झाल्या आपल्या इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आणि याला जसं व्होल्टेज लिहिलं आपण V ऑफ टी, तसं याला I ऑफ टी लिहितात. I ऑफ टी. टी इथं बदलून राहिला, म्हणजे टी बदलल ना वेळ आपल्या टाईमनुसार, त्याच्यासोबत करंटचे व्हॅल्यू पण बदलेल, आणि त्याला म्हणणार मग आपण क्षणिक किंमत.
ठीक आहे. I1, I2, I3, I4 ह्याच्या एवढ्या काही आहेत, अशा आपण किती घेऊ शकतो. 360 डिग्री आहे, 360 एका डिग्रीवर एक जरी मोजली आपण तरी अशा 360 आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू मोजू शकतो. तर इथे सर तुम्ही लिहिलं की पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईम आणि मराठीमध्ये लिहिलं की कोणत्याही वेळेतील, तर हा फरक काय. तर इंग्लिशमध्ये डेफिनेशन हीच लिहावी लागते त्याची, असे नाही लिहावी लागत की आणि कोणत्याही टाईमवर, आणि इथे पर्टिक्युलर टाईमवर, कारण की जे काही पर्टिक्युलर टाईम आहे तिथे ती झाली इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, दुसऱ्या पर्टिक्युलर टाईमवर ती झाली दुसरी इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. म्हणजे काय होऊन राहिली, पर्टिक्युलर टाईमवर पर्टिक्युलर जी व्हॅल्यू भेटून राहिली तुम्हाला ती इन्स्टंटेनियस व्हॅल्यू होऊन राहिली. म्हणून इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये डेफिनेशन आहे, फरक आहे. तर हा फरक तुम्ही नोट डाऊन करून घेतला असेल. एसीच्या संपूर्ण एका फेऱ्यामध्ये, एसीच्या परत एकदा सांगतो लास्टला, एसीच्या संपूर्ण एका फेऱ्यामध्ये व्होल्टेज किंवा करंटची किंमत एका ठराविक वेळेतील, ठीक आहे, एका ठराविक वेळेतील किंवा कोणत्याही वेळेतील ठराविक किमतीला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असे म्हणतात. ठीक आहे. तर ती झाली आपली इन्स्टंटेनियस व्हॅल्यूची डेफिनेशन. त्याच्यानंतर थर्ड डेफिनेशन राहणार, आणि हे याच्या खाली जे आहे इथून लिहून घे जा, इट इज डिनोटेड बाय, एक लाईन याच्या खाली लिहून घे, इट इज डिनोटेड म्हणजे दर्शवल्या जाते, इट इज डिनोटेड बाय स्मॉल ई और व्ही ऑफ टी. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि इट इज डिनोटेड बाय व्ही और V of t for voltage आणि it is denoted by small I or I of t for current. करंटसाठी I और I of t ने दर्शवणार आपण, आणि it is denoted by V or V of t for voltage. ह्या दोन्ही लाईन लिहून घ्या. मराठीवाले एवढं साधं मराठीत लिहू नका, माझं तरी असं ओपिनियन आहे. जेवढं होते तेवढं, जे नाहीच तुम्ही समजत बा तुम्हाला, तर ते मग लिहिलं तर चालते. मी दोन्ही लँग्वेजमध्ये शिकवत आहे. करू रफ याला. ठीक आहे, चला. नेक्स्ट टायटल टाकायचं आहे आपल्याला सायकल. हरकुलसची सायकल, हिरोची सायकल, अजून काय ज्या काही असतात त्या सायकल्स पाहायच्या आहेत आपल्याला. ठीक आहे. तर ती वाली सायकल नाही, एसीची सायकल आपल्याला पाहायची आहे. तर थर्ड डेफिनेशन आहे आपल्याकडे सायकल. आज आपल्याला सगळ्या डेफिनेशन कंप्लीट करायच्या आहे बऱ्यापैकी. मग ज्या मोठ्या डेफिनेशन आहेत त्या उद्याच्या लेक्चरला पाहायच्या आहेत. तर इथे सायकलची डेफिनेशन कंप्लीट होऊन जाते, एकदम सिम्पल आहे. परत आपल्याला ग्राफ काढायचा आहे, परत तेच सुरू आहे, राहणार आहे आता. ठीक आहे. प्रत्येक डेफिनेशन मागं आपल्याला एक ग्राफ काढावाच लागेल. तर आता हा जो ग्राफ आहे इथे आपण काढला, सोबत ग्राफ तुम्ही काढू शकता. टू पाय. ठीक आहे. एकदा असंच झालं होतं. 2 पाय म्हटलं, पोट्याला एक बोललं 2 पाय. सर मी काय पाहू, तर 2 पाय नाही 2 पाय. ओके. आणि ही झाली 1 सायकल. तर मी तुम्हाला सायकलबद्दल सांगितली होती की सायकल जी आहे ती कुठून पण कंप्लीट होऊ शकते. याला जर आपण पुढे कंटिन्यू केलं असं, याच ग्राफला थोडंसं कंटिन्यू करूनच घ्या ना, म्हणजे तुम्हाला समजेल पुढे. तर आपण सायकल जी आहे ती कुठे पण घेऊ शकतो, इथून पण घेऊ शकतो, इथपर्यंत. मी दोनच दाखवतो आहे इथे. ही पण 1 सायकलच आहे. ठीक आहे. चला, तर आता याची लिहायची आपल्याला डेफिनेशन. तर पहिले ग्राफ काढून घ्या, टायटल टाका सायकल, आणि पहिले ग्राफ छापून घ्या. छापलं. चला पहा मग. तर मी रफ करतो आहे इकडचा, आणि इकडे लिहितो आहे सायकलची डेफिनेशन. तर वन कंप्लीट रोटेशन ऑफ AC क्वांटिटी. 1 कंप्लीट रोटेशन. सगळं सांगतो आहे पुढे. हां, पहिले समजून घ्या काय लिहित आहे काय नाही.
लिहून सांगितलं किंवा दोन्ही याने सांगत असतो मी वेळोवेळी जसं असते तसं. वन कम्प्लीट रोटेशन ऑफ AC क्वांटिटी, वन कम्प्लीट रोटेशन ऑफ AC क्वांटिटी कॉल्ड ॲज सायकल. ऑर मध्ये लिहा, ऑर वन पॉझिटिव्ह अँड हाफ पॉझिटिव्ह असं लिहा. वन हाफ पॉझिटिव्ह, वन हाफ पॉझिटिव्ह अँड वन हाफ निगेटिव्ह. वन हाफ पॉझिटिव्ह अँड वन हाफ निगेटिव्ह मेड फ्रॉम. हे जे ऑर आहे ना, हे ऑर थोडंसं मी इथे लिहितो आहे, तुम्ही लिहिलं तर नसेलच हे, तर प्रॉपर डेफिनेशन लिहिता. मेड फ्रॉम, सायकल मेड फ्रॉम वन हाफ पॉझिटिव्ह अँड वन हाफ निगेटिव्ह कंप्लीट असं लिहा. सायकल मेड फ्रॉम, सायकल मेड फ्रॉम, बस. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, वन हाफ पॉझिटिव्ह अँड वन हाफ निगेटिव्ह सायकल. पहा, वन कम्प्लीट रोटेशन ऑफ AC क्वांटिटी. AC क्वांटिटी म्हणजे व्होल्टेज करंट त्याला म्हणतो आपण, किंवा पॉवर पण म्हटलं चालते तुम्ही. तर वन कम्प्लीट रोटेशन. आता वन कम्प्लीट रोटेशन म्हणजे काय होते, ACचा एक संपूर्ण फेरा. आता ACचा संपूर्ण एक फेरा म्हणजे हा आहे, जिथून व्होल्टेजची किंमत वाढली, कमी होऊन राहिली, परत वाढून राहिली, परत कमी होऊन राहिली. हा जो काही ACचा संपूर्ण एक फेरा आहे, म्हणजे जसा स्टार्ट होता तसा स्टार्ट तुम्हाला इथे मिळून राहिला, सेम टू सेम स्टार्ट. तर एक स्टार्ट सेम सायकल जिथून रिपीट होऊन राहिली, म्हणजे हा जो ग्राफ आहे हा सेम ग्राफ परत जिथे सुरू होतो आणि नंतर मग जिथून परत रिपीट होतो, तो जो काही ग्राफ आहे तिथून तेवढा, त्या ग्राफला म्हणतो आपण एक कंप्लीट सायकल. मराठीमध्ये पण सांगतो आहे, इंग्लिशमध्ये पण सांगतो आहे, आणि 2-3 शब्दामध्ये 2-3 वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सांगतो आहे. एका पद्धतीमधून तरी तुम्हाला समजून जाईल. तर वन कम्प्लीट रोटेशन ऑफ AC क्वांटिटी, ACच्या संपूर्ण एका फेऱ्यास, ACच्या संपूर्ण एका फेऱ्यास, रोटेशन म्हणजे फेऱ्यास सायकल असे म्हणतात. ही झाली सुबोधवाली डेफिनेशन. आणि जर इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तुम्हाला तर डेफिनेशन की सायकल इज नोन ॲज, असं लिहिलेलं आहे याचं. म्हणजे सायकल म्हणजे काय हे त्याचा आन्सर आहे, वन हाफ पॉझिटिव्ह अँड वन हाफ निगेटिव्ह सायकल. पण आपण त्याला थोडं चेंज करून असं लिहिलं आहे की सायकल मेड फ्रॉम, MADE, मेड फ्रॉम, सायकल बनलेली आहे वन हाफ पॉझिटिव्ह सायकल अँड वन हाफ निगेटिव्ह सायकल. दोघांसाठी सायकल शेवटीच लावलेलं आहे मी इथे. तर याला पण असं म्हणतात. तर कळलं का तुम्हाला सायकल म्हणजे काय, ACचा संपूर्ण एक फेरा, ACचा संपूर्ण एक फेरा. आणि कोणता एक संपूर्ण फेरा की जिथून स्टार्ट सुरू झाली तो स्टार्ट परत जिथून रिपीट होते, तो जो काही त्या मधला ग्राफ आहे त्या ग्राफला पण सायकल म्हणतात. तर दोन्ही याने लिहून घ्या. तर पहिले हे ग्राफ काढली असेल तर पहिले हे इंग्लिशमध्ये छापा, स्टॉप आणि प्ले करा, आणि मग त्याच्या खाली लिहा. आता याच्या खाली कंटिन्यू करा, लिहून घ्या इंग्लिश मराठीमध्ये, म्हणजे तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये समजून जाईल. ACच्या संपूर्ण एका फेऱ्यास, ACला ACच लिहा मराठीमध्ये, म्हणजे इंग्लिशमध्ये ACच्या संपूर्ण एका फेऱ्यास, ACच्या संपूर्ण एका फेऱ्यास सायकल असे म्हणतात. किंवा खाली किंवा लिहा, जसं मी इथे ऑर लिहिलं तसं किंवा मधात लिहा आणि मग खाली सुरुवात करा. नाही तर मग पोट्टे लिहिता जागा वाचवासाठी आपल्याला कंजूसी चालणार नाही आहे नोट्समध्ये. इथं लिहिलं मग इथंच किंवा सुरू करतात आणि मग इथून पुढे सुरू करतात, असं नाही. डेफिनेशन तर संपली ना, संपू द्या, मग खालच्या लाईनमध्ये किंवा लिहा आणि मग परत पॅरा देऊन इथे सुरू लिहा. किंवा म्हणजे जिथं मी सांगत आहे तिथे, नाहीतर मग जे पॅराग्राफ भारोड सांगतात तिथं मधात किंवा लिहिलंच चालते, पण जिथं सेंटेन्स आहे तिथं तरी मधात किंवा लिहत चला. तर काय म्हटलं मी तुम्हाला, किंवा ज्या ठिकाणी ग्राफ स्टार्ट होतो असं लिहा. ज्या ठिकाणी नाही असं नका लिहू. ग्राफचा स्टार्टिंग पॉईंट आणि ग्राफचा स्टार्टिंग पॉईंट आणि सेम ग्राफ ज्या ठिकाणापासून आणि सेम ग्राफ इथून सेम ग्राफ तयार होईल, आणि सेम ग्राफ ज्या ठिकाणापासून
आता हे इंग्लिश मराठी दोन्ही कॉमन होऊन राहिलं, कारण की आपल्याला समजून घेण्यासाठी तसं सारखा ग्राफ लिहिता येतं, आलं असतं आपल्याला तिथं. तर आणि सेम ग्राफ ज्या ठिकाणापासून सुरू होतो यांच्यामधील आलेखला, यांच्यामधील ग्राफला सायकल असे म्हणतात. वन सायकल असे म्हणतात, असं पण लिहिलं चालते. वन सायकल असे म्हणतात. वन सायकल, एकच सायकल. ठीक आहे. आणि ते सायकल मग इथून ह्या सेम इथं सेम होईल, हा सेम पॉईंट इथे सेम आला, म्हणून इथून सेम ग्राफ जो झाला तोच इथून सेम, म्हणून मग तेवढा जो काही ग्राफ आहे त्या ग्राफला म्हणतो आपण सायकल. तर लिहिली तुम्ही सायकलची डेफिनेशन. चला, तर आता नेक्स्ट डेफिनेशन जी आहे ती आहे टाईम पिरियडची, 4th नंबरची. सिम्पल आहे. तर टाईम पिरियडची डेफिनेशन, टाईम पिरियड. फोर्थ डेफिनेशन जी आहे ती आहे टाईम पिरियड. टाईम पिरियड जो आहे तो कॅपिटल टी या अक्षराने दाखवतात, नेहमी कॅपिटल टी या अक्षराने दाखवतात टाईम पिरियड. आता टाईम पिरियड म्हणजे काय तर पहा, हे एक सायकल आहे. ओके, म्हणजे इथं एसीचा एक संपूर्ण फेरा कंप्लीट होऊन राहिला. तर एसीचा संपूर्ण एक फेरा कंप्लीट होण्यासाठी जो काही टाईम लागतो आपल्याला, त्या टाईमला म्हणतो आपण टाईम पिरियड. एसीचा एक संपूर्ण फेरा जो काही आहे, एसीचा एक संपूर्ण फेरा पूर्ण होण्यासाठी जो काही वेळ लागतो त्या वेळेला म्हणतो आपण टाईम पिरियड. जशी ही एक सायकल आहे, एक सायकल पूर्ण होण्यासाठी इथे काहीतरी टाईम लागला, जसं रॅडियनमध्ये 2π लागला, डिग्रीमध्ये 360 लागला, तर जो काही वेळ लागला, आणि सेकंडमध्ये पण टाईम असतो. तर हा जो काही टाईम पिरियड आहे हा तुम्ही रॅडियनमध्ये सांगू शकता, डिग्रीमध्ये सांगू शकता आणि सेकंदमध्ये पण सांगू शकता. तर जनरली हा जो टाईम पिरियड आहे हा जास्त करून सेकंदमध्ये सांगितला जातो. तर इथून इथे जो काही टाईम लागला आहे, जो काही इथून इथे हा टाईम लागलेला आहे याला म्हणतो आपण टाईम पिरियड. टाईम पिरियड, PERIOD, टाईम पिरियड. जो काही हा टाईम लागलेला आहे, टी फॉर टाईम, त्याला म्हणतो आपण टाईम पिरियड. तर इथे परत लिहितो आहे मी इंग्लिशमध्ये. इट इज टाईम टेकन, इट इज टाईम टेकन बाय AC quantity to complete its complete rotation, to its complete rotation of one cycle. पहा काय लिहिलं आपण डेफिनेशनमध्ये. इट इज टाईम टेकन. टाईम पिरियड म्हणजे काय, घेतलेला टाईम. टेकन म्हणजे घेणे, टाईम म्हणजे वेळ, घेतलेला वेळ. इट इज टाईम टेकन बाय, कोण घेतला, AC क्वांटिटीनं घेतला. ही काय आहे, AC क्वांटिटी आहे. कशासाठी घेतला वेळ, टू कंप्लीट, पूर्ण करण्यासाठी. काय, इट्स, त्याची, काय, त्याची कंप्लीट रोटेशन. हे जे आहे इथे कंप्लीट रोटेशन आहे. काय करण्यासाठी, त्याचं कंप्लीट रोटेशन पूर्ण करणार. कोणाचं, वन सायकलचं, वन सायकलचं कंप्लीट रोटेशन पूर्ण करण्यासाठी त्याने घेतलेला, कोण घेतलेला, AC क्वांटिटीने घेतलेला जो काही टाईम आहे त्या टाईमला म्हणतो आपण टाईम पिरियड, म्हणजे टाईम पिरियड. तर इंग्लिश मराठी दोन्ही याने लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, त्याच्या खाली लिहून घ्या. समजून आलं, मी इंग्लिशची डेफिनेशन मराठीमध्ये सांगितलेली आहे. टाईम टेकन बाय, कोण घेतला टाईम, AC क्वांटिटीनं. हे काय आहे, आपली AC क्वांटिटी. मग ते काही असू शकते, व्होल्टेज किंवा करंट, म्हणून आपण पर्टिक्युलर व्होल्टेज करंट कधीच लिहित नाही, आपण लिहित आहे AC क्वांटिटी. तर टाईम टेकन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी हे जे खाली तुम्ही अंडरलाईन करतो ना, अशाच अंडरलाईन तुम्ही पण करणं शिका, की याच्यातलं या डेफिनेशनमधलं हे शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. टाईम टेकन बाय, कोण टाईम घेतला, AC क्वांटिटीनं, बाय AC क्वांटिटी. कशासाठी, टू टेकन. पण बाकीचं नाही अंडरलाईन केलं तर चालते, मी तसं करतो आहे, पण तुम्ही एवढं केलं तर चालते. टाईम टेकन बाय AC क्वांटिटी टू कंप्लीट, काय कंप्लीट करण्यासाठी, इट्स म्हणजे त्याचं कंप्लीट रोटेशन ऑफ वन सायकल. जे काही आहे एक सायकल पूर्ण होण्याचं जे रोटेशन कंप्लीट करण्यासाठी जो काही वेळ लागलेला आहे त्या वेळेला म्हणतो आपण टाईम पिरियड. तर लिहा मग मराठीमध्ये. हे काढलं असेल तुम्ही, ती इंग्लिशमधली डेफिनेशन लिहिली असेल तर त्याच्या खाली लिहा. आता एसीचा संपूर्ण एक फेरा, एसीचा
संपूर्ण एक फेरा पूर्ण होण्यास एसीचा संपूर्ण एक फेरा पूर्ण होण्यास लागणाऱ्या वेळेला किंवा घेतलेल्या वेळेला लागणाऱ्या वेळेला घेतलेला तो नाही बरं, घेतलेला हा वाला वेळ, घेतलेल्या वेळेला किंवा जाऊ द्या ना एकच लिहा ना. तर एसीचा संपूर्ण एक फेरा पूर्ण होण्यास लागणाऱ्या वेळेला टाईम पिरियड असे म्हणतात. इंग्लिशमध्येच लिहावं लागेल हां, मराठीमध्ये नाही माहीत. टाईम पिरियड असे म्हणतात. ठीक आहे, लिहिलं. इट इज डिनोटेड हा जो आहे दर्शवलं, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. आणि टाईम पिरियड जो आहे तो नेहमी फ्रिक्वेन्सीच्या विरुद्ध असतो. जो टाईम पिरियड आहे तो नेहमी फ्रिक्वेन्सीच्या ऑपोजिट असतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. टाईम पिरियड आता फ्रिक्वेन्सी टाईम पिरियडच्या अपोजिट म्हणा किंवा मग टाईम पिरियड फ्रिक्वेन्सीच्या अपोजिट म्हणा, काहीही चालते. पहा, व्यस्त असतो. अपोजिट म्हणजे पहा, हे एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे आणि टी म्हणजे टाईम पिरियड आहे. तो जो टाईम पिरियड आहे तो इथे पहा काय आहे, नेहमी फ्रिक्वेन्सीच्या व्यस्त असतो. खाली मी लिहून देतो लागलं तर. इट इज अ रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. इथे पहिली इंग्लिशमध्ये लिहून घ्या. टाईम पिरियड पहिली इंग्लिशमध्ये लिहून घ्या. टाईम पिरियड इज रेसिप्रोकल बरोबर आहे, रेसिप्रोकल रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. प्रश्न पेपरमध्ये असेच विचारलेला आहे रे बा. एकदा असाच प्रश्न विचारला होता, टाईम पिरियड इज रेसिप्रोकल ऑफ, आणि रिकामी जागा आणि खाली ऑप्शन्स होते, फ्रिक्वेन्सी, पॉवर आणि ते काय कंडक्टन्स जे काही असेल ना, आता ऑप्शन्स एक्झॅक्टली, पण तिथे असे ऑप्शन्स होते. मग तिथे आपल्याला निवडावं लागेल पॉवर, की टाईम पिरियड जो आहे तो रेसिप्रोकल आहे म्हणजे व्यस्त आहे. कोणाचा? फ्रिक्वेन्सीचा. तर त्याचा फॉर्म्युला काय होणार? तर मी रफ करतो आहे, हे मी छापा ते पटकन. छोट्या गोष्टीला जे तुम्ही नाही स्टॉप केलं तरी चालते. तर काय म्हटलं मी इथे, इट इज अ टाईम पिरियड, सॉरी त्याचं डेफिनेशन लिहिलं ना आपण आता इथे. हां, काय म्हणत होतं मी खाली, रेसिप्रोकल झाला तर हा जो आहे टी, हा रेसिप्रोकल आहे कोणाच्या? फ्रिक्वेन्सीचा. तर टी जो आहे तो व्यस्त असतो कोणाच्या? फ्रिक्वेन्सीचा. हा टाईम पिरियड आहे आणि हे फ्रिक्वेन्सी आहे. आता टाईम पिरियडचं मग हे जे आहे टाईम पिरियडचं युनिट काय होते? तर टाईम पिरियडचं युनिट जे आहे ते आहे सेकंड और मिली सेकंड असं पण चालते. हां, सेकंदच नाही, फक्त मिली सेकंद पण चालते, सेकंड और मिली सेकंद. तर हे झालं, हा झाला इम्पॉर्टंट फॉर्म्युला. सिम्पल फॉर्म्युला आहे पण इम्पॉर्टंट आहे. आता याचे आणखी याचं जे आहे आणखी 2-3 युनिट बनवू शकतात. ते तुम्हाला सांगून मी पुस्तकामध्ये हे सांगतो आणि मग पेपरमध्ये म्हणजे नोट्समध्ये मी हे सांगितलं, कारण की पुस्तकामध्ये हे आहे आणि पेपरवाले जे येतात विचारतात ते थोडं आपल्यापेक्षा एक स्टेप जास्त विचारतात, आपण त्याच्यापेक्षा एक स्टेप समोर चालणार. आता ते काय करतात, ते तुम्हाला असं विचारू शकते, म्हणजे मी जर एक्झामिनर असेल तर मी असा प्रश्न बनवेल की पुढीलपैकी फ्रिक्वेन्सीचं जे आहे, सॉरी टाईम पिरियडचं युनिट काय? प्रश्न मराठीमध्ये सांगितलेला आहे, व्हॉट इज द युनिट ऑफ टाईम पिरियड. तर तिथे युनिट असं राहू शकते तुमचं. ठीक आहे. गडबड झाली होती का तुम्हाला लिहायचे ऑप्शन? ऑल ऑफ द अबव. पहा, आता तुम्ही मिस्टेक काय करता, तुम्ही थोडंसं डोकं नाही चालवत. तुम्हाला रिझल्ट काढायचा आहे ना भाऊ,
पहा मी हे जेवढं काही तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवतो हे फक्त काही तुम्हाला क्वेश्चन्स रट्टा मारायसाठी नाही शिकून राहिलो. तुम्हाला असं वाटत असेल की हे जेवढं काही मी बेसिक छोट्या छोट्या गोष्टी वेळ लावून शिकवतो, हे ॲक्च्युली 5-6 डेफिनेशन शिकवायला अर्धा तास 1 तास लागला असता. का वेळ घेतला आहे एवढा, की प्रॉपरली समजलं पाहिजे की डबल तुम्ही त्या व्हिडिओला पाहिलं नाही पाहिजे, डबल तिथं काही तुम्हाला वाटलं नाही पाहिजे, आणि त्या डेफिनेशन इथंच पाठ झाल्या पाहिजे. ठीक आहे. तर हा त्याचा मोटो असतो, आणि मोटो तर हा आहेच, पण सोबत मोठा असा असतो, मोटो म्हणजे उद्देश असा असतो की तुमची एक विचारशक्ती डेव्हलप झाली पाहिजे. म्हणजे याच टॉपिकसाठी नाही, जेवढे की मी टॉपिक तुम्हाला आतापर्यंत शिकवलेले आहे आणि पुढे शिकवणार, त्याच्यामध्ये तुमची एक विचार करण्याची क्षमता म्हणजे तुमच्यामध्ये एक विचार करण्याची क्षमता आली पाहिजे. आणि हे विचार करण्याची क्षमता थेरी चांगल्या प्रकारे शिकल्याने आणि MCQची प्रॅक्टिस केल्याने, या 2च गोष्टीने येते. विचार करण्याची क्षमता म्हणजे ती वाली नाही की मी जेवू कसं, खाऊ कसं, झोपू कसं, बाकीच्या गोष्टी त्या नाही म्हणून राहिलो मी तुम्हाला. क्वेश्चन्स पेपर सेंटरमध्ये आपण बसलो आहे, क्वेश्चन्स कम्प्युटरच्या स्क्रीनवर आहे, आपण वाचला, क्वेश्चन्स आपल्यासाठी न्यू आहे, क्वेश्चन्स नाही आहे, आपण वाचला नाही आहे क्वेश्चन, तर त्या क्वेश्चनचं आन्सर फाइंड आउट करण्यासाठी ऑप्शनमध्ये आपल्यामध्ये विचार करण्याचा जो थिंकिंग पॉवर आहे, की याचं उत्तर एक्झॅक्टली काय असू शकते, ती पॉवर आपल्याला डेव्हलप करायची आहे. आणि ती पॉवर स्वतःला मी तर करून देतच आहे. म्हणून मी जे शिकवतो ना ते याच पद्धतीने शिकवतो की तुमची थिंकिंग पॉवर डेव्हलप झाली पाहिजे. म्हणून थिंकिंग पॉवर एकदा डेव्हलप झाली की तुम्हाला नवीन आलेला जो क्वेश्चन्स आहे त्याचं पण उत्तर ॲक्युरेटली देता येते, अशा उद्देशानं. आणि ती डिपेंड आहे म्हणजे आपल्या थेरीवर आणि आपल्या MCQच्या प्रॅक्टिसवर, 2 गोष्टीवर. तर आता पहा, इथे जर मी तुम्हाला सांगितलं नसतं हे कन्सेप्ट, तर मॅक्झिमम मुलांनी हा प्रश्न चुकवला असता. काय प्रश्न होता की पुढीलपैकी फ्रिक्वेन्सीचं युनिट काय, व्हॉट इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सीचं म्हणतो आहे, व्हॉट इज द पुढीलपैकी टाईम पिरियडचं युनिट काय, व्हॉट इज द युनिट ऑफ टाईम पिरियड, हे ऑप्शन्स आहे 5. आता पोट्ट काय करते, वाचते आणि अच्छा ते सेकंड पण टाईम पहिलं वाचते. अच्छा पहिलंच तर बरोबर आहे रे, हे काय दिलं आहे ना, सेकंड भागेला सायकल्स, त्यानंतर मग हे नाही समजून आलं, हे नव्हतं सांगितलं सरनं, हे नव्हतं सांगितलं सरनं, बस हे ऑप्शन आहे. आणि पोट्ट मार करते घोट क्लिक, एक तर लिहिण्यावाला म्हणजे घोटण्यावाला असेल तर घोटत बसते, आणि जर लिहिण्यावाला म्हणजे कम्प्युटर असेल तर पटकन क्लिक करते नेक्स्ट क्वेश्चन, सेव्ह अँड नेक्स्ट समोरच्या आपल्या पेपरवर. तर एक गोष्ट आणखी सांगतो तुम्हाला की जर असा पेपर जर तुमचा ऑफलाईन असेल तर तिथे जर तुम्हाला डार्क करायचे असेल पेनने, तर एक क्वेश्चन सॉल्व केला, एक डार्क केला, एक क्वेश्चन सॉल्व केला, एक डार्क केला, असा चमत्कार करू नका. हां, एका दमानं 10 जशी असं काही फिक्स नाही, 7-8 क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचे, किंवा मग 10-12 8 क्वेश्चन सॉल्व करायचे अंदाजे 1-2 पेजवरचे. आणि मग तेवढे त्या पेजवरचे जे काही क्वेश्चन्स आहे तुम्ही मार्क करताना तिथं ABCD, मग ते घोटायचे. एक क्वेश्चनचं उत्तर सॉल्व केलं, मग त्याला परत घोटलं, दुसरा अजून सॉल्व केला, परत घोटलं. याच्यामध्ये ओव्हरऑल टाईम घोटायला जास्त लागतो. जे काही राऊंड सर्कल आपण करतो त्याला राऊंड करायला वेळ लागतो. आणि प्रॉपर राऊंड जो आहे क्वेश्चन्समध्ये तो तुम्हाला तसं नोटेशन दिलंच असते. याला थोडासा पेन जो आहे तो बॉल पेनच वापरायचा, जेलचा पेन वापरू नका, जेणेकरून जेलचा पेन जर वापरला तर ते मागून पण तुमचे ॲन्सर हे होतात, दिसतात, त्याच्यामुळे तुमची ॲन्सर की प्रॉपरली चेक होत नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळे बॉल पेनच वापरायचा, पण थोड्या जाड्या निपचा वापरायचा. आणि लिहिताना जो आहे तो एकदा असा इथून स्टार्ट केला की बस असं याला घोटायचं. ठीक आहे, हे पण शिकवतो मी तुम्हाला, मी सांगितलं होतं तुम्हाला, सगळं वेळोवेळी नोटेशन सांगतो आहे. आता हे पेपरच्या टाईमची गोष्ट आहे ॲक्च्युली, पण हे आता सांगून दिली, तर आठवली म्हणून तुमच्याकडे पाठवली. तर लक्ष द्या, असा गोल करायचा, बस झालं. इथून स्टार्ट केलं गेलं घोटणं, आतमध्ये वर्तुळामध्ये जसं तुम्हाला जमते तसं घोटायचं. ठीक आहे, पण जे आहे 10 क्वेश्चनचे आन्सर सोबत लिहायचे, असं एक वेगळे नाही. आता मग जेव्हा आपण असं सोबत लिहितो ना तेव्हा ओव्हरऑल टाईम जो आहे तो कमी लागतो. तर हे झालं असं, तर ते आठवलं म्हणून तुम्हाला पाठवलं. पण माझा उद्देश तो नव्हता. माझा उद्देश असा होता की तुम्ही याला घोटलं, मार्क केलं, निघाले, सुटले, आणि मग तुमचा पेपर झाल्यानंतर येता काय सर पेपर होता, तुम्ही जे शिकवलं तेच आलं होतं पेपरमध्ये, दुसरं काहीच नाही. काय होतं रे भाऊ क्वेश्चन, हां सर हा एक क्वेश्चन असं विचारलं होतं, हा क्वेश्चन होता, व्हॉट इज द युनिट ऑफ टाईम पिरियड. अबे भैताड्या, तू काय करून आला, मी तुला काय सांगितलं, मी जेवढं सांगितलं तेवढंच करून आला का तू. थोडं डोकं लावायचं होतं की त्याला मी लिहून दिलं होतं की टाईम पिरियडचं जे युनिट आहे ते सेकंड आहे किंवा मग मिली सेकंद आहे. त्याला दिसलं सेकंद, हे सर तुम्ही सांगितलंच नाही. तुम्ही सांगितलं आणि तुमचा मी सर आज्ञाधारी विद्यार्थी, तुम्ही जे सांगितलं सर ते मी पुरं करून गेलो. अबे हो, मी जे सांगितलं ते पुरं करून जायचं होतं, पण थोडासा कॉमन सेन्स आपल्याला पण लावायचा आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जे काही मी तुम्हाला सांगत आहे, हे तू बरोबर करून आला भाऊ, ते सगळं बरोबर आहे की टाईम पिरियडचं युनिट सेकंड आहे, पण तेव्हा प्रश्न चुकला ना, त्या प्रश्नाचं उत्तर चुकलं. इथं उत्तर पाहिजे होतं ऑल ऑफ द अबव राईट.
तरच तुला मार्क मिळाले असते. इथं तू 2 मार्क तर गमावले सोबत 0.66 पण घेऊन गेला. जो भेटला होता तो पण घेऊन गेला 1/3 निगेटिव्ह मार्किंगमध्ये. म्हणजे तू इथं टोटल 2.66 मार्काचं नुकसान केलं आणि पोट्टेचे रिझल्ट जाते 0.5 ने. म्हणून आपल्यासाठी एक क्वेश्चन जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. एक क्वेश्चन्स टोटल. तर इथे आपण ही मिस्टेक केली. अशी मिस्टेक आपल्याला परत करायची नसते. तर त्यासाठी कुठे तुमचा विचार करा, तुमचा एवढ्याने रिझल्ट जातो आणि तुम्ही इथे 2.66 गमावले. एक क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे. सो बारकाईनं क्वेश्चन्सला सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यासाठी डिपेंड आहे टेस्ट सिरीज. तर इथे आता हे सगळे युनिट्स कसे आहे तर हे युनिटचं कसं आलं तुम्हाला समजून जाते. टी इज इक्वल टू काय 1/f. टी इज इक्वल टू आहे, इथं लिहितो आहे टी इज इक्वल टू 1/f. बरोबर. एफचं युनिट काय रे हर्ट्स. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे हर्ट्स. हे तुम्हाला माहीत नाही. आता पुढे मी जेव्हा सांगेल तेव्हा तुम्हाला कळेलच, पण तसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. फ्रिक्वेन्सीचं युनिट हर्ट्स आहे, फ्रिक्वेन्सीचं युनिट सायकल पर सेकंड हे पण आहे. फ्रिक्वेन्सीचं युनिट जे आहे ते सायकल पर सेकंड पण आहे. सायकल पर सेकंड म्हणून हे पण युनिट होते. पाहून घ्या. टाईम पिरियडचं युनिट 1/हर्ट्स पण होऊन राहिलं, सेकंड पण होऊन राहिलं, 1/हर्ट्स पण होऊन राहिलं. कसं आलं समजलं ना. एफच्या जागेवर हर्ट्स लिहिलं, अजून एफच्या जागेवर काय लिहिलं सायकल पर सेकंड. युनिट बनवलं म्हणजे त्याचं तिथे युनिट लिहिणं. जसं फ्रिक्वेन्सी त्याचं फ्रिक्वेन्सी युनिट लिहिलं सायकल पर सेकंड. तर हा कॉमन सेन्स तुम्हाला वापरायला पाहिजे होता. आता मी तर सांगून राहिलो, हे मी एका गणितासाठी एका प्रॉब्लेमसाठी सांगून राहिलो. असं कुठेही प्रश्न जर आला एक्स्ट्रा पण नाही लावायचा आहे. जिथं जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढाच लावायचा आणि कुठे किती लावायचा हे फक्त प्रॅक्टिसनेच होते. तर 1/हर्ट्स 1/सायकल पर सेकंद. त्याच्यानंतर मग आता 1/सायकल पर सेकंद. तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे जे आहे हे असं असते 1/सायकल पर सेकंद. हे असं आहे, हे 1 सायकल भागेला सेकंद. तर हे असं आहे. हे मोठी रेषा पाहिजे आणि हे सायकल भागेला ही लहान रेषा सायकल भागेला सेकंद. तर एकदम खालची जे असते ती न्यूमरेटरच्या गुणाकारामध्ये जाते. हा पण असते. तर म्हणून मग इथे सेकंद जो आहे हा वरतं गेला तर हा होणार सेकंद भागेला सायकल. हे ऑप्शनमध्ये दिसते का रे. हो हे ऑप्शनमध्ये आहे. हे ऑप्शनमध्ये दिसते का रे. हो हे ऑप्शनमध्ये आहे. हे दिसते का रे. हे बापा एवढे युनिट्स. हो म्हणून ऑल ऑफ द अबव इथे आन्सर राहणार. कळलं. तर हा जो आहे तो इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपला इथे होता. ठीक आहे. तर आपण काय पाहिलं इथे टाईम पिरियड. नेक्स्ट डेफिनेशन जी आहे आपली ते आहे इथे फ्रिक्वेन्सी. किती नंबरची 4 आणि 5 नंबर आहे आपल्याकडे. आता फ्रिक्वेन्सी मराठीमध्ये वारंवारता जी आपण स्मॉल एफने दाखवतो. ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. जसं आता एक ग्राफ आहे. इथे टाइम आहे 1 सेकंद. 1 सेकंद. ठीक आहे. 1 2 आणि इथं करतो आहे 3. समोर हा ग्राफ सुरू आहे म्हणा. इथे 1 सेकंद कंप्लीट होऊन राहिला पहा. तर या एका सेकंदच्या या एका सेकंदाच्या वेळेमध्ये इथे काय होऊन राहिलं पहा बरं. टोटल 3 सायकल तयार होऊन राहिल्या. ही एक सायकल आहे इथून एवढी, ही दुसरी सायकल आहे आणि ही तिसरी सायकल आहे. 1 2 आणि 3 हे जे आहे अशा 3 सायकल ज्या आहे. फर्स्ट सायकल, सेकंड सायकल, थर्ड सायकल, अशा किती सायकल कंप्लीट झाल्या इथे एका सेकंदामध्ये 3. तर एका सेकंदामध्ये 3 झाल्या. एका सेकंदामध्ये 30 पण होऊ शकते, एका सेकंदामध्ये 50 पण होऊ शकते, एका सेकंदामध्ये 100 1000 10,000 1 किलोहर्ट्ज म्हणजे असे 10 1,00,000 एवढ्या वेळा पण सायकल्स कंप्लीट होऊ शकतात. किलोहर्ट्ज, मेगाहर्ट्ज, गिगाहर्ट्जमध्ये पण फ्रिक्वेन्सीज आहे.
ओके, रेडिओची फ्रिक्वेन्सी मेगाहर्ट्समध्ये असते, मोबाईलच्या फ्रिक्वेन्सी मेगाहर्ट्स, त्याच्यासमोर 5Gच्या नेटवर्कच्या फ्रिक्वेन्सी गिगाहर्ट्समध्ये असतात. तर ह्या ज्या काही फ्रिक्वेन्सीज आहे ह्या काय आहे, तर ह्या AC आणि व्होल्टेजचा जो काही AC क्वांटिटीज आहे, व्होल्टेज आणि करंट यांच्या ज्या सायकल्स असतात पर्टिक्युलर, त्यांच्या किती सायकल कंप्लीट होऊन राहिले एका सेकंदामध्ये, त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे सिंपल डेफिनेशन आहे, एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या एकूण सायकलच्या संख्येला फ्रिक्वेन्सी असे म्हणतो. इथे जर मी विचारलं तुम्हाला की इथे फ्रिक्वेन्सी किती राहणार, तर तुम्ही म्हणणार सर इथे जे फ्रिक्वेन्सी आहे ती F फ्रिक्वेन्सी ही F अक्षराने दाखवतात आणि इथे टाईम आहे 1 सेकंद आणि एका सेकंदामध्ये 1 2 3 जे मला डोळ्याने दिसून राहिल्या, तर इथे 3 सायकल कंप्लीट होऊन राहिल्या. 3 सायकल पर किती वेळामध्ये होऊन राहिला, एका सेकंद. पुढच्या अजून एका सेकंदाला 3 सायकल, त्याच्या पुढच्या आणखी एका सेकंदाला 3 सायकल आणि 3च सायकल तयार होतील, मग तरच फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. मग असं नाही की एका सेकंदात 3 झाल्यात तर मग पुढच्या एका सेकंदात 4 होतील, म्हणजे 4 जर झाल्या तर फ्रिक्वेन्सी चेंज झाली. ठीक आहे, मग ते वारंवार फ्रिक्वेन्सी चेंज होऊन राहिली. पण फ्रिक्वेन्सी जनरली स्थिर असते, नेहमी आणि स्थिरच ठेवली पाहिजे. तर इथे जे आहे F = 3 सायकल पर सेकंद, एका सेकंदमध्ये. परचा अर्थ काय होतो, दर सेकंदाला किंवा पर सेकंदाला, इंग्लिशमध्ये पर सेकंद, मराठीमध्ये दर सेकंदाला 1 2 3 सायकल कंप्लीट होऊन राहिल्या, म्हणजे इथे म्हणणार आपण 3. इथे जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे F = 3 सायकल पर सेकंद. 3 सायकल पर सेकंद. जर समजा इथे, आणि यालाच काय म्हणणार, ऑरमध्ये आपण याला CPS म्हणू शकतो आपण, और CPS पहा. तर याचं हे जे आहे 2 युनिट आहे फ्रिक्वेन्सीला, एक आहे CPS सायकल पर सेकंद. मराठीमध्ये तुम्ही याला सायकल दर सेकंद असं पण म्हणू शकता बरं मराठीमध्ये. सायकल हा म्हणजे रेषा, दर ही रेषा म्हणा, या रेषेला दर वाचतात मराठीमध्ये, पर वाचतात इंग्लिशमध्ये. याचा अर्थ कळते ना, मी 1000 वेळेस तुम्हाला सांगितलं तसं अगोदरच, काय फ्रिक्वेन्सीबद्दल नाही, हे ऑब्लिकमध्ये. जसं मी तुम्ही लिहिता नाही ते 50 km/h, याचा अर्थ याला असं पण लिहितात kmph. ओके, याला असं पण लिहितात असं. हे पण आणि हे पण काय आहे, तर इथे काय होऊन राहिलं, 50 km/h. आवर म्हणजे तासाला 50 किलोमीटर, आणि हे असं पण लिहितात किलोमीटर पर, P फॉर पर आवर. आणि दर तासाला पण लिहितात किलोमीटर दर ताशी, म्हणजे ताशी एवढे किलोमीटर. तर हेच आहे दर, पर, ऑब्लिकची रेषा सगळी एकच आहे. तर इथं सायकल दर सेकंद पण आपण, म्हणून मुलं कन्फ्यूज होतात रे की सर तुम्ही दर सेकंद आहे की पर सेकंद आहे. दर भाऊ मराठीमध्ये, पर इंग्लिशमध्ये, CPS. आणि याचं जे दुसरं युनिट आहे ऑरमध्ये, ते आहे हर्ट्स. ठीक आहे, हर्ट्स. याला आपण शॉर्टकटमध्ये लिहितो असं HZ. स्पेलिंग आहे HERTZ आणि शॉर्टकटमध्ये लिहितो आपण त्याला H असा लिहितो आणि त्याच्या सफिक्समध्ये Z लिहितो. असं नाही लिहित, असं नाही लिहित, HZ असं नाही लिहित आहे मी, ZH लिहित आहे, त्याच्या पायाशी लिहित आहे Z, हर्ट्स. तर अशा प्रकारे फ्रिक्वेन्सीचे 2 युनिट्स आहे, सायकल पर सेकंद और हर्ट्स, हे 2 युनिट्स आहे. तर आता आपल्या भारताची फ्रिक्वेन्सी मगाशी पण लिहून दिला आहे तुम्हाला. फ्रिक्वेन्सी इन इंडिया जे आहे, पेन बारीक चालून राहिला, फ्रिक्वेन्सी ऑफ इंडिया किती आहे, F = फ्रिक्वेन्सी ऑफ इंडिया F = 50 हर्ट्स आहे. 50 हर्ट्स और CPS सायकल पर सेकंद. शॉर्टकटमध्ये लिहिणार, हे तर लिहिलं आहे आपण, सायकल पर सेकंद. भारतामध्ये कोणाच्याही घरचं सप्लाय, तुमचा आमचा कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत कुठलंही घर घ्या, प्रत्येक घरामध्ये 50 हर्ट्सचा सप्लाय आहे. ओके, आणि तो 50 हर्ट्सचाच का आहे, कारण त्याच्यामुळे लाईन ट्रान्समिशन जे आहे ती इझी होते. मोटरच्या स्पीड्स ज्या आहेत त्या म्हणजे जसं 1500 RPM जे आहे ती आपल्याकडे जास्त चालते. तर आपल्याला कमी RPMवर पण जास्त पॉवर तयार करता येते, तो एक फायदे आहे. ट्रान्समिशनचे फायदे आहे, इक्विपमेंट आकाराने व्यवस्थित बसतात, हे सगळे फायदे आपल्याला 50 हर्ट्सवर मिळतात. मग कंट्रोलिंग करणे, स्विच गिअर अँड प्रोटेक्शनमध्ये लाईनला ऑन ऑफ करणे, हे पण सगळं या सगळ्यांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून. लाईटचं ब्राईटनेस आहे, जर आपण फ्रिक्वेन्सी खूप कमी केली ना, तर हे जे लाईट्स असतात आपल्या घरचे, हे खूप स्लो
लागतील, स्लो पेटतील. म्हणजे कसं काय? आता समजा मला सांगा तुम्ही, आपल्या घरातली फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्स. आणि आपल्या घरचा जो इनकॅन्डिसंट लॅम्प आहे, हा जो काही लॅम्प असतो आपल्या घरामध्ये लागलेला, पण या पिक्चर काय होणार आता? तर हा जो लॅम्प आहे हा किती हर्ट्स फ्रिक्वेन्सीवर काम करून राहिला? 50 हर्ट्सवर, म्हणजे और 50 CPSवर काम करून राहिला, म्हणजे 50 सायकल पर सेकंद. 50 सायकल म्हणजे एका सायकलमध्ये एक पॉझिटिव्ह सायकल, एक हाफ सायकल, अशा 100 हाफ सायकल. 100 हाफ सायकल म्हणजे 100 वेळेस करंट वाढणार आणि करंट कमी होणार. ते विचार करा, 100 वेळेस एका सेकंद. 100 समजलं ना कसं आलं? तर 50 सायकल म्हणजे 50 टोटल कंप्लीट सायकल आहे. एका सायकलमध्ये 50 हाफ आणि 50 अशा येतील ना, 50 हाफ आणि 50 पॉझिटिव्ह आणि 50 निगेटिव्ह, म्हणजे टोटल 100 सायकल. तर 100 वेळेस करंट वाढेल आणि कमी होणार. तर विचार करा, ती किती वेळात? पर सेकंद, दर सेकंदाला 50 वेळेस हा लॅम्प जो आहे ना, जसा करंट वाढते कमी होते तसंच हा लॅम्प पण 100 वेळेस एका सेकंदामध्ये हा लॅम्प लागतो पेटतो. विचार करा, आणि लागतो पेटतानाही त्याचं जे ब्राईटनेस आहे ते पण वाढते कमी होते. पण ते एवढ्या फास्ट होऊन राहिला आहे की या लॅम्पला विजायला वेळच मिळत नाही. तो होतो ॲक्च्युली, तो लॅम्प आहे ना तो असा होतो, पण आपल्या डोळ्यांना दिसत नाही, कारण त्याची स्पीड खूप जास्त आहे. आपल्याला जर 30 सायकल पर सेकंडच्या वरतं जर एखादी वस्तू चालताना दिसली, अशी आपल्या डोळ्यासमोरून जर गेली, तर ते आपल्याला चलचित्र दिसते. तुम्ही टॉकीजमध्ये पाच जुन्याच्या होत्या त्या फिल्म्स होत्या, तर त्या 30 पर सेकंडच्या वरून जेव्हा त्या दुर्बीनच्या समोरून स्पीडने ओढतात, तेव्हा त्या फिल्ममध्ये असते ना, हिरोचा हात इथे आहे, ते इथे मग ते आपल्याला चालताना दिसतो, तो हिरो नाचताना दिसतो डान्स. तर ते सगळं कशामुळे येऊन राहिलं? त्यात तुकड्यामध्ये आहे ते, पण जेव्हा त्या स्पीडली ओढल्या जातात तेव्हा ते आपल्याला चालताना हालताना दिसते. तर तसंच इथे आहे की आपण त्यांना ओळखू शकत नाही. तर सेम असं आहे की हा लॅम्प जो आहे हा एवढ्या फास्ट, कारण 100 वेळेस तो त्याची व्हॅल्यू वाढवतो, कमी करतो, त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना जाणवत नाही की हा कधी लागून राहिला आणि कधी बनून राहिला, म्हणून आपल्याला एक स्थिर प्रकाश मिळतो. पण समजा विचार, आणि आता मला सांगा, या 50 हर्ट्जसाठी टाईम पिरियड किती होऊन राहिला? टाईम पिरियड जर काढायचा असेल तर 1/f करावं लागते. 1/f म्हणजे f किती आपल्याकडे? 50 हर्ट्ज. हे मोडतं हां. एफ किती आपल्याकडे? 50 हर्ट्ज. तर 1/f म्हणजे किती होणार? याचा आन्सर 0.02 सेकंद होते. 0.02 सेकंड. याचा भागाकार कर्जा आरामात घरी गेल्यावर, म्हणजे लेक्चर संपल्यावर 0.02 येते. आता हा जो आहे यालाच आपण ऑरमध्ये मिली सेकंद पण म्हणू शकतो. मिली सेकंद म्हणजे सेकंदचे मिली सेकंद जर करायचे असेल तर परत 1000ने गुणावं लागते. तर याला जर 1000ने गुणलं आपण, 0.02ला जर 1000ने गुणलं मिली सेकंद करायसाठी, तर हे 20 मिली सेकंद होतात. हे 1000ने गुणणे म्हणजे कसे होते? हे 2 घरानंतर आहेत, इकडचे 2 झिरो कॅन्सल होतात, हा झिरो या 2वर येणार, म्हणजे 20 मिली सेकंद. तर म्हणून मी म्हटलं होतं टाईम पिरियड जो आहे तो सेकंद किंवा मिली सेकंदमध्ये आपण जास्त करून सांगतो. तर इथे पहा, 20 मिली सेकंदमध्ये, म्हणजे सेकंदच्या 1000वा भाग ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, अशा प्रकारे तसं इथं 20वा भाग आहे तो 20 मिली सेकंद, 1000चा 20वा भाग. तर 1000चा 20व्या भागात फक्त, तर इथे एका 20 मिली सेकंदमध्ये किंवा मग 0.02 सेकंदमध्ये एक पुरा सेकंद पण नाही, ओके, 0.02 सेकंदमध्ये एक सायकल कंप्लीट होते. एक टाईम पिरियड म्हणजे काय? एका सायकलसाठी लागणारा वेळ. तर तेवढ्या वेळात हा लॅम्प लागतो पण पेटतो पण. तर एवढी फास्ट स्पीड आहे याची, बरोबर, की आपल्याला ते जाणवत नाही. 50 हर्ट्ज पर सायकल म्हणजे 20 मिली सेकंद लागून राहिले. किती सायकल कंप्लीट व्हायला? एक सायकल कंप्लीट व्हायला 20 मिली सेकंद लागून राहिले. आता काय करू आपण? ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही स्लो करू. 20 मिली सेकंदात एक सायकल कंप्लीट होऊन राहिली ना. किती वेळात? 20 मिली सेकंदात एक सायकल कंप्लीट होऊन राहिली. त्याच्यामुळे आपल्याला एका सेकंदमध्ये अशा 20 मिली सेकंदात एक सायकल, तर अशा एका सेकंदामध्ये 50 सायकल कंप्लीट होऊन राहिल्या, ज्या आपल्याला डोळ्यानं ओळखणं कठीण आहे की हा लॅम्प लागून राहिला की बंद होऊन राहिला. लॅम्प आपल्याला स्थिर दिसतो. पण समजा विचार करा, एक सायकल कंप्लीट होण्यासाठी 1 मिनिटच घ्या, खूप झाला. 10 मिनिटं आणि 1 तास तर खूप झाला. 1 मिनिटाचा वेळ लागून राहिला एक सायकल कंप्लीट होण्यासाठी. एक सायकल कंप्लीट होण्यासाठी किती मिनिट लागून राहिला? 1 मिनिट, किंवा मग त्याला तुम्ही म्हणा सेकंद, 60 सेकंद. तर विचार करा, हाफ सायकल कंप्लीट होण्यासाठी किती सेकंद लागतील बा? 30 सेकंद लागतील. त्याच्यातही पीक पोचायला 15 सेकंद लागतील, बरोबर. अजून इकडे 45 सेकंद निगेटिव्ह पीक पोचला लागेल सेकंद.
आता विचार करा, हा लॅम्प आहे एक, बरोबर. हा लॅम्प स्थिर प्रकाश देईल तुम्हाला. हा जो लॅम्प आहे हा तुम्हाला स्थिर प्रकाश देईल. इमेजिन करा. आणि हे सगळं एक थोडंसं इंटरेस्टिंग आहे म्हणून पण सांगत आहे, कारण की तुम्ही हा विचार करत नाही कधी, म्हणून तुम्हाला इलेक्ट्रिकल बोर वाटते आणि शिकवणाऱ्यावर पण डिपेंड आहे ते. तर इथे हा जो लॅम्प आहे, आता या लॅम्पचं टाईम पिरियड किती आहे, 1 मिनिटात 1 सायकल कंप्लीट होऊन राहिली. म्हणजे याची फ्रिक्वेन्सी पण काढू शकतो आपण. टाईम पिरियड आपल्याला माहीत आहे, फ्रिक्वेन्सी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जेवढा टाईम पिरियड जास्त तेवढी फ्रिक्वेन्सी काय राहणार, कमी राहणार. जेवढा टाईम पिरियड कमी तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त, कारण आपल्याला माहीत आहे. पाहून घ्या, टाईम पिरियड जो आहे तो फ्रिक्वेन्सीच्या व्यस्त होता. आता हे झालं टाईम पिरियड फ्रिक्वेन्सीच्या व्यस्त. यालाच तुम्ही असं पण लिहू शकता ना, की फ्रिक्वेन्सी ही टाईम पिरियडच्या व्यस्त आहे, म्हणून हा फ्रिक्वेन्सी इथं, हा टाईम पिरियड इथं. आता लिहिणारच आपण समोर आणि हे सगळी खिचडी काढून घ्यायचा तुम्ही नंतर व्यवस्थित. मी जेव्हा तुम्हाला म्हणणार काढा म्हणून, सध्या नका काढू. तर आपण आता शिकलो एफ जो आहे तो टीच्या व्यस्त असू शकतो. तर इथे पहा, टाईम पिरियड जर कमी झाला तर फ्रिक्वेन्सी वाढेल. हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जेवढा टाईम पिरियड कमी तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त, आणि जेवढा टाईम पिरियड जास्त तेवढी फ्रिक्वेन्सी कमी. मला सांगा, तुम्ही कमी वेळात जास्त घासं खाऊन राहिले तर जास्त जेवण होईल. तुम्हाला 2 जण आहे, दोघंही जणाला वेळ दिला अर्धा तासाचा. तुम्ही फास्ट जेवण करून राहिले, एक घास, तर तुम्ही जास्त जेवण कराल. तो खूप स्लो, तुमचे 10 घास होऊन राहिले तर त्याचा 1च घास होऊन राहिला, त्याची फ्रिक्वेन्सी काय, स्लो आहे. तुमची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. सिम्पल कन्सेप्ट आहे. तर तेच टाईम किती लावून राहील तुम्ही एक घासाला ते डिपेंड आहे ना. कमी टाईम लावत असाल, जास्त खाल, जास्त घास खाल. 1च घास खायला लावून राहिले मारे 1 मिनिट, तर मग काय होऊन राहिलं, फ्रिक्वेन्सी कमी आहे तुमची. कमी सायकल्स कंप्लीट होतील, म्हणजे कमी फ्रिक्वेन्सी आहे. जेवढा वेळ जास्त तेवढी फ्रिक्वेन्सी कमी, जेवढा वेळ कमी तेवढी फ्रिक्वेन्सी. कसे उदाहरणं द्यावं लागतं रे बा तुम्हाला समजासाठी, ठीक आहे. असो, लक्ष द्या इकडे. आता तुम्ही म्हणसाल मास्तर काही आन्सर, काही उदाहरणं देते, काही असो, आपल्याला कन्सेप्ट समजण्याची उद्देश आहे. आता हा लॅम्पा काय होईल, तुम्ही इथं जेवण करायला बसले या लॅम्पच्या खाली. या लॅम्पला जो टाईम पिरियड आहे तो किती आहे, याचा 1 मिनिट आहे. काय होईल माहीत आहे का, हा पहिल्या 15 सेकंदपर्यंत व्होल्टेज वाढत जाईल, बरोबर. पहिल्या 15 सेकंदपर्यंत व्होल्टेज वाढेल तर करंटही वाढेल. तर पहिल्या 15 सेकंदपर्यंत विचार करा, पहिल्या 15 सेकंदपर्यंत व्होल्टेज वाढत जाईल. म्हणजे इथून टाईम जर लावला मी 15 सेकंदपर्यंत, विचार करा 5 सेकंदातच तुम्ही घाबरून जाल. आता झालं 1 सेकंद, 2 सेकंद, चालला व्होल्टेज हळूहळू वाढून राहिलं. 15 सेकंद व्हायचे अजून, व्होल्टेज हळूहळू वाढून 15 सेकंद. विचार करा 15 सेकंदपर्यंत हा लॅम्प असा फुल लागत राहील. थोडा ब्राईट होत जाईल. 10 सेकंद झाले, आता 15 सेकंदच्या जवळ हा लॅम्प पूर्णपणे पेटलेला असेल, पूर्ण एकदम प्रकाशित झाले 15 सेकंद पूर्ण पेटला असेल. आता पुढच्या अजून 15 सेकंदपर्यंत हा लॅम्प डिम होत जाईल, कारण की AC आहे ना, स्लो होऊन राहिला एकदम. 15 सेकंदपर्यंत फुल झाला, पुढच्या 15 सेकंदपर्यंत डिम होईल, मग परत पुढच्या 15 सेकंदपर्यंत अजून ब्राईट होईल. विचार करा, आपण या लॅम्प खाली जर बसलो असेल तर आपल्याला प्रकाश कसा मिळेल. म्हणजे प्रकाश होत राहील 15 सेकंदपर्यंत, नंतरच्या 15 सेकंदपर्यंत डिम होत जाईल, मग 0 पूर्ण अंधार, मग अजून 15 सेकंदपर्यंत लागत जाईल. म्हणजे तुम्ही जर जेवण करायला बसले तर तुम्हाला वाट पाहाल, हा लाईट लागून राहिला रे बा, पटापट खा, आता लाईट भिजणार आहे, बस थांबून जाईल, अजून डबल लागायची वाट येऊ दे. विचार करा, दुनिया अशी झाली असते. तर अशा प्रकारे आपली ही जी फ्रिक्वेन्सी आहे बरोबर सेट केली आहे शास्त्रज्ञ लोकांनी. वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळे इक्विपमेंट वगैरे सगळ्यांचा विचार करून सगळं. तर इथे जास्तीत जास्त कंट्रीमध्ये 50 हर्ट्झच आहे, बाकी मग 60 हर्ट्झ वगैरे पण आहे. तर इथे जे आहे T1 मिनिट असल्यानं काय प्रॉब्लेम होऊन राहिला, इथे आपल्याला 50 हर्ट्झचा स्थिर प्रकाश मिळून राहिला. इथे आपल्याला अस्थिर प्रकाश मिळतो, अनस्टेबल ब्राईटनेस आहे. अस्थिर प्रकाश आपल्याला इथे मिळतो, अस्थिर प्रकाश. कळलं हे? तर हे छापून घ्या पटकन एकदा. छापलं? चला. तर आता काय लिहिलं आपण, फ्रिक्वेन्सीचे युनिट्स पण लिहिले, फ्रिक्वेन्सी कोणाच्या व्यस्त आहे ती पण लिहिलं, आणि त्याचे जे आहे 2-3 युनिट्स पण लिहिले. फ्रिक्वेन्सीचा आणि टाईम पिरियडचा काय परिणाम होतो एकमेकावर ते पण लिहिलं. फक्त आपण आता याची डेफिनेशन नाही लिहिली आहे. डेफिनेशन लिहिली ना वाटते आपण, लिहिली आहे आपण डेफिनेशन. इट इज अ टाईम नाही लिहिला. फ्रिक्वेन्सीच्या आपण डेफिनेशन नाही लिहिली आहे. तर पटकन ती डेफिनेशन लिहून घेऊ, बाकीचं उद्या पाहू. तर काय होणार मग डेफिनेशन आता याची, नंबर ऑफ सायकल फ्रिक्वेन्सी इट इज डिफाईन्ड ॲज, किंवा मग असंच लिहा सरळ शॉर्टकट, नंबर ऑफ सायकल्स
कंप्लीट नंबर ऑफ सायकल्स, कंप्लीट अनेक वचन, कंप्लीट इन 1 सेकंड, 1 सेकंड कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी, कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या एकूण सायकलच्या किमतीस फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. नंबर ऑफ सायकल्स कंप्लीट इन 1 सेकंद, हे इम्पॉर्टंट आहे इथे. एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या नंबर ऑफ सायकल्स, एकूण सायकलच्या किमतीला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. तर मराठीमध्ये लिहून घ्या ह्याची डेफिनेशन. एका सेकंदामध्ये, याच्या खाली लिहा, एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या एकूण सायकलच्या किमतीला, एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या एकूण सायकलच्या किमतीला फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. खालच्या लाईनमध्ये लिहा, फ्रिक्वेन्सी ही टाईम पिरियडच्या व्यस्त असते, कंसामध्ये रेसिप्रोकल. फ्रिक्वेन्सी ही टाईम पिरियडच्या व्यस्त असते. आणि फ्रिक्वेन्सीचे युनिट्स काय आहे? सायकल पर सेकंद और हर्ट्स, हे 2 युनिट्स आहेत त्याचे. ठीक आहे, चला. तर इथे आपण बऱ्यापैकी डेफिनेशन्स कव्हर केल्या आहे. आपण 5 उद्याच्या काही डेफिनेशन आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू, पीक टू पीक व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू, क्रेस्ट फॅक्टर, फॉर्म फॅक्टर. तो उद्या आपण बाकीच्या राहिलेल्या डेफिनेशन पाहू. जेवढं होते तेवढं आपण 5 जाणार. ठीक आहे. सो मोठा चॅप्टर आहे, बिंदास राहा. तर तुम्ही मोठा प्रवास चालणार आहे आपला. सो बाय बाय, टेक केअर.